श्रीराम जय राम जय जय राम। 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 नमस्कार श्रोते हो, श्रीराम विजय ग्रंथाच्या आज आपण 26व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। युद्धकांड चालू आहे, आता पुढे सुरुवात आहे, परंतु तरी रावणाचे अनेक महावीर आधीच आटलेले आहेत। प्रथम अशोकवनात हनुमंतांनी विध्वंस करून राक्षस मारलेत आणि आता इथे युद्धात समोरासमोर आल्यावर सुद्धा त्याचे 3 मोठे राक्षस मारले गेलेत। मग इंद्रजित युद्धाला येऊन परत गेलेला आहे आणि राम लक्ष्मण मेले समजून, परंतु ते दोघेही उठलेले आहेत नागपाशातून। आता पुढे काय होतं ते ह्या 26व्या अध्यायात आपण बघणार आहोत। आधी ओया बघूया। श्रीराम समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। जय जय सुभद्रकारक भवानी, मूळपीठ अयोध्यावासिनी, आदिमयाची कुळस्वामिनी, प्रणवरूपिणी रघुनाथे, नारद व्यास वाल्मिक विरिंची अमरेंद्र सनकादिक, वेदशास्त्रे सहस्रमुख, कीर्तिगाती अंबे तुझी, सुग्रीव नळनीळ जांबुवंत, विभीषण अंगद हनुमंत, तेही दिवटे नाचती समस्त प्रताप दीपिका घेऊनी, 18 पद्मे वानरगण त्या भूतावळी या संगे घेऊन, सुवेळा चळी येऊन गोंधळ मांडिला स्वानंदे, रणमंडळ होमकुंड, द्वेषाग्नी प्रज्वळता प्रचंड, राक्षस बस्त उदंड, अवती माझी पडताती, देवांतक नरांतक महोदर, प्रस्थ अतिकाय घटस्रोत्र, इंद्रजित आणि दशवक्र आहुती समग्र देती हा, निजदासा दिवटा विभीषण निजदास देवटा विभीषण, अक्षयी लंकेसी स्थापून, निजभक्ती जानकी घेऊन, मूळपीठ अयोध्येसी दासील, हनुमंत देवटा तुझा बळी, बळीपुच्छ पोत पाजळी, क्षणात लंका जाळिली, केली होळी बहुसाल, ऐसे तुझे दिवटे अपार, त्या माझी दासानुदास श्रीधर, तेणे राम विजय दीपिका परिकर पाजळिली यथामती, बाळभोळे भक्त अज्ञान प्रपंच रजनीत पडले जाण, त्यास हे ग्रंथ दीपिका पाजळून मार्ग सुगम दाविला, असो पूर्वाध्यायी रामलक्ष्मण इंद्रजिते नागपाश घालून, आकळीले मग वायुदेवे येऊन, सावध केले सवेच, यावरी तोरण रंग धीर, प्रतापार्क से रघुवीर, धनुष्य सजवणी सत्वर, वाट पाहे शत्रूची, तो कोट्यान कोटी वानरगण, सिंहनादे गजती पूर्ण, तेणे लंकेचे पिशिताशन गजबजले भयची, निर्मळ देखुनी श्रीरामचंद्र उचंबळला वानर समुद्र, भरते लोटले अपार लंका दुर्गापर्यंत पै, उचलूनी पाषाण पर्वत कपी भिरकाविती लंकेत, राक्षसांची मंदिरे मोडत, प्रळय भोवत वर्तला रावणासी सांगती समाचार, दुर्गासी झगटले वानर, रणी उभे राम सौमित्र, शशिमित्र जयापरी, प्रहस्तासी म्हणे लंकानाथ, पुत्रे शत्रुवन जाळिले समस्त, पुनरपी अंकुर तेथ पूर्वत फुटले पै, बीज भाजूनी दग्ध केले ते पुनरपी अंकुरले, मृत्यूने गुण उगळिले अघटित घडले प्रहस्ता, मग तो प्रधान प्रहस्त तोची सेनापती प्रतापवंत, रावणासी आज्ञा मागत शत्रू समस्त आटीन बाणी, कायसे ते नरवानर माझे केवी साहती शर, ऐसे ऐकता विशंती नेत्र परमसंतोष पावला, उत्तम वस्त्रे भूषणे प्रस्तासी दिली रावणे, तयासी गौरवून म्हणे विजयी होई रणांगणी, स्वामी गौरवी स्वमुखे करून धन्य धन्य तुच्ची दिन, असो अक्षहिणी दळ घेऊन प्रहस्त प्रधान निघाला, चतुरंग सेना समुद्र, उत्तरद्वारे लोटला समग्र, तव अद्भुत सुटला समीर, धुळीने नेत्र दाटले, प्रहस्त रथीचा ध्वज उन्माळीला, शोणित चर्चित भुजखंडला, प्रहस्तापुढे आणून टाकिला निराळ पंथे पक्षांनी, मनात दचकला प्रहस्त परिवीरश्रीने वेष्टित, अपशकुनांची खंत टाकून या चालला, दृष्टी देखुनी राक्षस भार, सिंहनादे गजती वानर, तेणे स्वर्गींचे पुढे समग्र, येऊ पाहती धरणी आहे, दोन्ही दळे एकवटली, संग्रामाची झड लागली, शस्त्रास्त्रे ते एकाळी, यामिनी चर वर्षती, क्षणप्रभा नभोत मंडळी, तेवी असिलता झळकती ते काळी, गदापाश शक्ती शुळी, खोचिती बळे कपिते,
साहून वानरांचा मार कपिसेनेवरी अपार विशिताशन अनिवार येऊन या कोसळती तवते प्रताप मित्र हरिगण पर्वत आणि वृक्षपाषाण बळे देती भिरकावून होती चूर्ण रजनीचर जैसा अग्नी लागे पर्वती त्यावरी पतंग असंख्य झेपावती तैसे राक्षस मिसळती वानर चमुत येऊनी वानर चतुर रणपंडित निशाचर आटिले भूतव मग तो सेनापती प्रहस्थ रथलोटी वायू वगे जैसी पर्वती वीज पडत तैसा कपिता आला अकस्मात बाण सोडिले अद्भुत नाही गणित तयासी तव तो विभीषण लंकापती बोलता जाहला रामाप्रती म्हणे प्रहस्त सेनापती मुख्य पट्ट प्रधान रावणाचा. श्रोते हो, अध्यायाची सुरुवात अर्थातच श्रीधर कवींच्या प्रथेप्रमाणे गणेशाला रामाला वंदन करून आणि रामनाची म्हणजे रघुनाथाची किंवा रघुनाथ कथेची किंवा तुम्ही श्रवण करणाऱ्या श्रोते संत सज्जनांची स्तुती करूनच होते. तशी आता इथे एक नवीन छान कल्पना श्रीधर कवींनी मांडली. त्यांनी रामालाच ती मूळपीठ प्रणवरूपिणी अंबा केलं आणि इतकं सुंदर दृष्टांत दिला आहे आणि डोळ्यासमोर असा उभा राहतो आहे जणू की ते म्हणतात, जय जय सुभद्रकारक भवानी, अत्यंत सुभद्र भद्र करणारी सगळं चांगलं करणारी अशी तू भवानी, मूळपीठ अयोध्यावासिनी, तुझं मूळपीठ अयोध्या आहे, तिथे राहणारी आदिमायेची कुळस्वामिनी, जी आदिमाया आहे म्हणजे जी आदिमाया सीता किंवा जानकीहून आलेली आहे तिचा पती रघुनाथ आहे नाही का, त्यामुळे आदिमायेची कुळस्वामिनी प्रणवरूपिणी रघुनाथे. रघुनाथ यांनाच त्यांनी स्त्री वेशात, आता माझ्या डोळ्यासमोर अक्कलकोट स्वामी स्त्री वेशातले, शांतादुर्गेच्या वेशातले, जिथे तिथे आपण जेव्हा देव मंदिरात मूर्ती बघतो तसं एकदम कल्पना आली की तो श्रीराम पराक्रमी पूर्णपुरुष मर्यादा पुरुषोत्तम असा. पण श्रीधर कवींनी त्याला आपल्यासमोर अंबेच्या रूपात प्रकट केलं तर ते सुद्धा रूप खूप सुंदर वाटतं आहे. कारण जे की पुढे वर्णन आहे बघा, नारद व्यास वाल्मिक विरींची अमरेंद्र सनकादिक वेदशास्त्रे सहस्रमुख कीर्तिगाती अंबे तुझी. नारद व्यास वाल्मिकी विरींची म्हणजे ब्रह्मदेव अमरेंद्र इंद्र आणि सनकादी हे सगळे आणि सहस्रमुखाने शेष आणि सगळी वेदशास्त्र हे अंबे हे प्रणवरूपिणी रघुनाथा तुझी कीर्ती गातात म्हणजे अंबा तुझी कीर्ती गातात. आणि बरं काय करतायत तुझ्या पुढ्यात, तर हे सगळे तुझे जे दिवटे आहेत ना ते दिवट्या हातात घेऊन मशाली घेऊन तिथं नाचतायत. कोण? सुग्रीव नळ निळ जांबुवंत विभीषण अंगद हनुमंत, तेही दिवटे नाचती समजतात. ते तुझ्यापुढे प्रताप दीपिका घेऊन नाचतायत, त्यांच्या यशाची प्रतापाची अशी ती मशाल घेऊन ते तुझ्यापुढे दिवटे नाचतात. आणि एक मस्त गोंधळ मांडलेला आहे हे प्रणवरूपिणी रघुनाथा तुझ्यापुढे. आणि 18 पद्मे वानर आहेत ते तर सगळे भुतावळी आहेत बाजूनी नाचणारी. ह्या सगळ्यांना घेऊन ह्या सुवेळी ह्या डोंगरांवर गोंधळ मांडलेला आहे अत्यंत स्वानंदानी. आणि त्या गोंधळात सगळे अगदी एकरूप होऊन गेले तुझ्याशी अंबे. आणि त्यामुळे त्यांची ती शक्तीही प्रतापही वाढत चालला आहे. आणि त्या गोंधळाबरोबरच यज्ञही मांडलेला आहे. आपण आता बघा अगदी नवरात्र जवळ आलेलं आहे आणि नवरात्रातले 9 दिवस डोळ्यासमोर जण उभे राहत आहेत. कसं अचूक ह्या शक्तिपीठाचं वर्णन इथं आलेलं आहे की कारण त्याच्याबरोबर यज्ञ पण होतो. आपल्याला माहीत आहे, आपल्याला समर्थांचीच अत्यंत सुंदर आरती आहे. अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी. प्रत्येक अगदी कोणाच्या घरात कुळाचार असतील तरी जाऊन विचारायची गरज पडणार नाही की काय करायचं असतं 9 दिवस. इतकं सुंदर ह्या आरतीत सांगितलेलं आहे आणि आपल्या समर्थांनी ती लिहिलेली आहे. आणि त्यात जसा एक दिवस यज्ञाचाही असतो तसा म्हणे रणमंडळ म्हणजे हे होमकुंड आहे आणि त्या द्वेषाग्नी प्रज्वळलेला आहे. त्या होमकुंडात तूप आणि आहुती घालून प्रकटलेला आहे नाही तर द्वेषाचा अग्नी प्रज्वलित झालेला आहे. आणि मग राक्षस हे सगळे बस्त म्हणजे बोकड हे सगळे त्या आहुती म्हणून त्यात पडत आहेत. आणि देवांतक नरांतक महोदर प्रहस्त अतिकाय घटस्रोत इंद्रजित आणि शेवट दशवक्र ह्या सगळ्यांची आहुती नक्की हे सगळे वानर आणि हे तुझे जे दिवटे आहेत ते अर्पण करणार आहेत. आणि मग तुझा जो अगदी निजदास तुझा प्रिय असा दिवटा विभीषण त्याला अक्षय लंकेला स्थापून आणि स्वतःची निजभक्ती अंबेची प्रणवरूपिणी
मूळपीठवासिनी अशी ही जी भवानी आहे, तिची जी निज भक्ती आहे ती कोण आहे? जानकी. तिला घेऊन तू मूळपीठास म्हणजे अयोध्येला जाशील, असं सुंदर रूपक आपल्यासमोर मांडलेलं आहे नवरात्राच्या सुरुवातीलाच श्रीधर कवींनी. आणि मग त्यांनी म्हटलं, हनुमंत तुझा देवटा आहे अजून एक. त्याने काय केलं तर आपलं पुच्छपोत पाजळलं. आम्ही त्याचीच ड्युटी केली तयार. त्याला वस्त्र गुंडाळलेलं ना आणि स्नेह घालून ते पेटवलेलं आहे. आणि मग त्याने अख्ख्या लंकेची त्यांनी होळी केली. असे तुझे एकापेक्षा एक पराक्रमी दिवटे आहेत. आणि श्रीधर कवी म्हणतात की त्या सगळ्याच्यात माझ्यासारखा एक छोटासा दासानुदास श्रीधर, त्याने सुद्धा रामविजय दीपिका ही एक छोटीशी दिवटी लावली आहे. ती पाजळायचा प्रयत्न केला यथामती त्याच्या कुवतीने. पण ती कोणाला मार्ग दाखवेल तर भोळे बालबुद्धी असलेले, बालबुद्धीसारखेच भोळे असलेले, अज्ञानी असलेले तुझे जे पण भक्त आहेत ना, तुझ्यावर खूप प्रेम करणारे, ते त्या प्रपंच रजनीत अंधारात प्रपंचाच्या पडलेत. ते ह्या श्रीधर कवीला बघवत नाहीत. आणि म्हणून त्यांना प्रकाश दाखवावा इतकी अशी एक छोटीशी दिवटी ह्या ग्रंथदीपिकेच्या निमित्ताने पाजळले आणि त्यांना मार्ग सुगम धावायचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा श्रोतेहो, हे रामविजय ग्रंथ आपल्या अख्ख्या संसारींना मार्ग दाखवणारा निश्चितच आहे, हे श्रीधर कवींनी ह्या दृष्टांतातून सांगितलं. आणि मग आता त्या अध्यायाकडे वळत आहेत की आधीच्या अध्यायात काय झालं तर इंद्रजिताने नागपाशी बांधलं होतं, पण वायुदेवानी मदत करून सोडवलं. राम आणि लक्ष्मण जेव्हा परत उभे राहिले धनुष्य सज्ज करून, तेव्हा साहजिकच सगळ्या वानरांना अजून वीरश्री संचारली आणि मोठ्याने गरजत ते लंकेवर तुटून पडायला निघाले. त्यांचा तो भुभुक्कार ऐकून अक्षरशः राक्षससुद्धा लंकेतले गजबजलेत. आणि ह्यांना तर तो निर्मळ राम तो परत उठला ह्या आनंदातच एखादा समुद्र उचंबळावा तसं ह्या वानरांचं भरतं लोटलं त्या लंकादुर्गाकडे. लंकेची जी वेस आहे, जिथे तटबंदी आहे, तिथे येऊन त्यांनी मोठमोठाले पर्वत वृक्ष पाषाण सगळे लंकेच्या आत म्हणजे त्या तटबंदीच्या आत भिरकायला सुरुवात केली. राक्षसांची गरं मोडली, अक्षरशः प्रलय माजवला. हा समाचार कळल्यानंतर रावणाने प्रहस्ताला आपला पट्टप्रधान त्याला सांगितलं की बाबा रे, किती सुंदर हाही दृष्टांत आहे की रावण म्हणतो की माझ्या पुत्रांनी, कारण इंद्रजिताने सगळ्यांना मारलं होतं आणि नागपाश टाकून कित्येक वानरही मारले होते, शिवाय अनेक वानर हातपाय तोडून मारलेच होते आणि ह्या दोघांना पाशात अडकवलं होतं आणि मृत झाल्याचं समजले होते. तर तो म्हणतोय की माझ्या पुत्राने शत्रुवन अखंड जाळलं, पण काय माहीत परत आपला तिथे अंकुर येत आहे. हा एक चमत्कार घडला आहे. बीज अगदी भाजून दगधग केलं होतं, भाजलेलं बीज रुजत नाही, पण हे कसं काय पुनरपे अंकुरलं माहीत नाही. आणि मृत्यूने गिळूनसुद्धा हे परत उघडून बाहेर पडावे तसे बाहेर पडत आहेत. आणि प्रस्ता तेव्हा आता काहीतरी करायला हवं होतं. प्रस्थ त्याची परवानगी मागतो की मला आज्ञा द्या तुम्ही, मी सगळेच शत्रू आटवीन, माझ्या बाणापुढे ते टिकूच शकणार नाही ते नर आणि वानर. असं म्हटल्यावर त्याची वीरश्री बघून रावण अत्यंत संतोषाने त्याला वस्त्रभूषणाने सन्मानित करतो आणि त्याला युद्धाला पाठवतो. आणि साहजिकच त्याची वीरश्री अजून जोमाने संचारते. कारण का स्वामी गौरवी स्वमुखे करून धन्य धन्य तोची दिन हनुमंता करता. आपण जेव्हा हनुमंत परत आला लंका जाळून तेव्हा हेच वाक्य उच्चारलेलं आहे श्रीधर कवींनी. असं 20 औक्षहिणी दळं घेऊन प्रस्थ प्रधान निघाला. 20 औक्षहिणी एवढं सेना घेऊन निघाला एकटा प्रधान. आणि मी माझ्या त्या दिवशी कुठून तरी वाचून तुम्हाला औक्षहिणी सैन्याची संख्या सांगितली होती, पण आज इथे श्रीधर कवींनीच ती दिली आपल्याला की एक औक्षहिणी म्हणजे हत्ती 21,870, रथ 21,870, घोडे 65,610 आणि पायदळ 1,09,350 असे एकूण 2,18,700 सैन्याचं मिळून एक औक्षहिणी सैन्य होतं. हा आपल्याला पूर्ण इथे ब्रेकअप देऊन टाकलेला आहे श्रीधर कवींनी. त्या असं 20 औक्षहिणी सैन्य घेऊन प्रस्थ निघाला आणि सगळे राक्षस लोटलेले आहेत. तो निघत असताना वाटेत त्याला अपशकून झाला, त्याचा ध्वज पडला रथाचा, कुठून तरी रक्ताने माखलेला एक हात येऊन त्याच्या पुढ्यात पडला आणि हे सगळं अपशकून त्याला कळत आहे. पण त्याच्यात संचरलेली जी पक्षाने आणून टाकला म्हणजे आकाशातून वीरश्री जी संचारली ना, ती त्याला आंधळ करते आणि अपशकुनांकडे दुर्लक्ष करून किंवा खंत टाकून तो पुढे निघाला. राक्षस आणि वानर परत एकमेकांना जोडले, दोघांनी भरपूर एकमेकांची हानी केली, अनेक राक्षस मारले गेलेत, अनेक वानर मारले गेलेत. आणि ह्या सगळ्यातून मध्ये घुसून ह्याचा रथ पुढे आला. त्यावेळेला विभीषणाने रामाला सांगितलं की हा कोण आहे, तर हा रावणाचा पट्टप्रधान
प्रहस्त सेनापती तो आता युद्धाला राम आलेला आहे. त्याच्या पुढे काय होतं, तर पुढचा युद्धात काय प्रसंग आहे तर आता आपण ह्या भागात बघणार आहोत. आधी आपण ओव्या वाचूया. आपण आधी ह्या ओवीशी येऊन थांबलो होतो की जेव्हा प्रस्थाचा रथ तो सेनापती आहे, त्याचा रथ जेव्हा सगळ्या राक्षसगणांच्या मधून आत शिरून समोर प्रमुख पुढे येऊन उभा राहिला, त्यावेळेला विभीषणाने रामाला हा कोण आहे ते सांगितलं की हा रावणाचा पट्टप्रधान आहे सेनापती प्रस्थ. ही वया ओवीवर आपण थांबलो होतो की तव तो विभीषण लंकापती बोलता झाला रामाप्रती, म्हणे प्रस्थ सेनापती मुख्य पट्टप्रधान रावणाचा. पुढं बघूया. तरी असे सेनापती निळ प्रतियोद्धा धाडावा सबळ, तो इकडे प्रस्थे वानर दळ भोवताटले ते काळी, अनिवार्य प्रस्थाचा मार साहू न शकती वानर, महायोद्धे समर धीर माघारले ते काळी, दृष्टी देखुनी रघुनाथ प्रस्थे बळ लोटला रथ, ऐसे देखुनी जनक जामात घातला हस्तच्या पास, क्षण न लागता चढविला गुण, तो रामापुढे निळ येऊन, विनवितसे कर जोडून वानरगण एकती, म्हणे जगद्वंद्या दुःख हरणा जगद दुःख हरणा, जनक जापती जगन्मोहना, माया चक्रचाळका निरंजना, मज आज्ञा द्यायचे न लागत ऐक क्षण प्रस्ताचा घेन प्राण, अवश्य म्हणे सीतारमण विजयी होऊन ये पा, घेऊन या महापर्वत निळ धावे अकस्मात, जैसा पाखंडियांसी पंडित सरसावला बोलावया, प्रस्तासी म्हणे निळवीर तुम्ही म्हणविता झुंजार, शस्त्रे जवळी रक्षिता अपार, मिथ्या वेशकासया बाह्य वृत्ती व्याघ्राची असे, अंतरी जंबुका भीतसे, जेवी नटविरक्ताचे सोंग घेतसे पर्यंतरी त्याग नोहे, वरी वैराग्य मिथ्या दावित परिमनी तृष्णा वाढवित, जैसे वृंदावन भासत रेखांकित उत्तमवरी, तैसा तू सेनापती प्रहस्त मृत्यूने तुझा आणले येथ, तुझे पितृगण समस्त काय करीती यमपुरी, त्यांचा समाचार घ्यावयासी तुझं पाठवितो यमपुरीसी, आता परतो न लंकेसी कैसा जासीला पाहे पा, शतमूर्ख दशमुख तत्वता पद्मजात जनकाची कांता, ती आणून या वृथा कुलक्षय केला रे, प्रस्थ म्हणे मर्कटा निळा तुझं मृत्यूकाळी फाटा फुटला, ऐसे बोलून लाविला बाणच्या पासी प्रहस्ते निळे हस्तीचा पर्वत, प्रस्तावरी टाकीला अकस्मात, तेणे बाण सोडिले बहुत अचळ फोडिला क्षणाते, सभेचं दुसरा शैल सबळ प्रस्तावरी टाकी निळ, तेणे फोडून तत्काळ पिष्टवत पै केला, एकामागे एक अद्भुत निळे टाकिले शतपर्वत, तितुकेही छेदी प्रहस्त सीतानाथ पाहतसे, प्रस्ताचे बळ सबळ सर्वांगी खिळीला वीरनिळ, परित वैश्वानराचा बाळ भिडता मागे चलेना, या उपरी निळदक्ष शतयोजने ताडवृक्ष, मोडून निधावे जेवी विरूपाक्ष कल्पांतकाळी क्षोभला, भुजाबळे भोवंडून वृक्ष घातला उचलून, रथासहित प्रस्थ चूर्ण रणमंडळी जाहला एकची जय जयकार सुमनवृष्टी करीती सुरवर, रावणापासी सत्वर बाहेर जाऊन सांगती, पडिला एक तो प्रहस्त शोक करी लंकानाथ, म्हणे व्याघ्र प्रतापवंत गोवत्सांनी मारियला, कमळगर्भींचा घेऊन तंत मचके बांधिला ऐरावत, खद्योत तेजे आदित्य आहारला कैसा अजितो, सैन्यकासी म्हणे लंकानाथ, सेना सिद्ध करावी त्वरित आजी मी युद्ध करीन अद्भुत, जिंकेन रघुनाथा कपिसी, घाव निशाणी दिधले सत्वर धणाणिले लंकानगर, कोट्यानकोटी महावीर सिद्ध झाले शस्त्रास्त्रे, तो लंकापतीची पट्टराणी मंदोदरी विवेकखाणी, तियेचे दूत सभास्थानी परमधूर्त बैसले होते, समय देखुनी विपरीत स्वामिनीपासी गेले त्वरित, वर्षाकाळी धावत सरितापूर जैसे का, की शरासनापासून सायक धावती त्वरे करून, की असता जाता उष्ण किरण पक्षी आश्रमा धावती, तैसे स्वामिनीपासी येऊन पाणी जोडून करीती नमन, मग अधोदृष्टीने वर्तमान सांगती सकळ सभेचे, रणी पडला प्रहस्त प्रधान म्हणून या दशानन, सकळ सेना सिद्ध करून आताची जातो संग्रामा, ऐसा समाचार ऐकोनी मंदोदरी लावण्यखाणी, जिच्या स्वरूपावरून रतीवर वाळजे, जिची मुखशोभा देखुनी विधुबिंब गेले विरुनी, चंपक कळिका गौरवर्णी सुकुमार त्याहुनी बहुत, अंगीची प्रभा अत्यंत तेणे अलंकार शोभत, की त्रिभुवन हिंडोने रतिकांत श्रमण तेथे विसावला, हास्य करिता कौतुके दंत तेज मंदिरी झळके, बोलता रत्ने अनेके भूमीवरी विकृती, अंगीचे सुवासे करून कोंदले असे अवघे सदन, तडीदंबर वेष्टिले पूर्ण सुवास मृदू निर्मळ, चपळेचा प्रकाश पडे तैसे झळकती हातींचे चुडे, विष नेत्र हो निवेडे रावणाचे पाहती, ते लावण्य सागरींची लहरी, दूतवार्ता ऐकोनी मंदोदरी, सुखासनी बैसून झडकरी, सभेसी तेव्हा चालली. प्रस्थ आल्याचं
विभीषणाने रामाला सांगितलं आणि त्यानेच सुचवलं की आपल्या दळातील जो सेनापती आहे नीळ, त्याला सगळं वानरदळ घेऊन प्रस्थावर आपण पाठवावा. कारण तो सेनापती आला ना लढायला, तर त्याच्याबरोबर आपला सेनापती पाठवावा. आणि प्रहस्ताचा मार अनिवार्य आहे आणि म्हणजे वानरांना तो सोसणं काही शक्य नाही आहे. आणि त्याप्रमाणे पुढ्यात हे बोलेपर्यंत समोर बघतच आहेत की वानरदळ खूपसे येत आहेत. आज प्रहस्ताने खूप सारे बाण सोडून मारून टाकलेले आहे आणि वानर माघारी पण परतलेत. अगदी समरधीर असे जे आहेत ते सुद्धा एक भयाने मागे परतलेत. हे स्वतः रामाने बघितल्यानंतर साहजिकच त्याने आपलं धनुष्य उचललं. कारण असं जर रणात जर आपलं सैन्य माघारी फिरायला लागलं तर त्यावेळेला त्यांच्यात वीरश्री संचरवायला स्वतः प्रमुख राजांनी पुढे होऊन युद्ध करायला लागतं. तेव्हा त्यांच्यात परत वीरश्री येऊ शकते. म्हणून रामाने हातात धनुष्य घेतलं. पण आता तो ते लावणार तेवढ्यात नीळ पुढे आलेला आहे. कारण विभीषणाने सुचवलं ना तसं त्यालाही सांगितलं असेल. तो लगेच पुढे आला आणि अक्षरशः हात जोडून रामाला म्हणाला की त्याची थोडी स्तुती केलेली आहे. ती सगळी रामाला अनेक आधी वाचलेत, तशीच नावं विशेषणं लावलेली आहेत. आणि मग त्याला म्हणतो की प्रस्थाचा क्षणात प्राण घेईन, तुम्ही मला फक्त आज्ञा करा. असं म्हटल्यावर राम अवश्य म्हणाला, विजय होऊन ये. आणि मग निघाला, नीळ धावला आहे. आणि मग त्याला काही 2-3 दृष्टांत दिलेत. पण प्रहस्त आणि नीळ एकमेकांना भिडले तेव्हा नीळाने त्याला खूप समजायचा प्रयत्न केला आणि त्याला त्याची जागा दाखवून दिली. थोडक्यात तो त्याची संवाद करतो आहे की अरे तू काय एवढी शस्त्र बाळगता, पण सगळा मिथ्यावेश आहे. बाहेरून एवढा वाघाचा म्हणतो आहेस, पण तुम्ही तर कोल्ह्यालासुद्धा घाबरताय, वानरांना काय घाबरताय. त्यामुळे तुमचं विरक्तीचं म्हणजे नाटकातल्या नटाचा सोंग असतो ना, विरक्त माणसाचं कार्य काम केलं तरी आत त्याचा त्याग नसतो. तर त्याच्या मनात तृष्णा वाढत असते की आता मला या कामाचे काय पैसे मिळतील, किती मिळतील वगैरे. तसं तसं तुझं आहे. आणि तुला मृत्यूनेच आज इकडे पाठवलेलं आहे. तुझे सगळे पितृगण, तुझे जे पूर्वज आहेत ते यमपुरीत आहेत ना, त्यांचा समाचार घ्यायलाच आता तुला पाठवतो बघ. आता तू कसा परत जातोस बघ या लंकेला, असं भाषा नीळाने केले. आणि ते ऐकल्यावर प्रस्थही त्याला म्हणतो आहे की अरे माकडा, तू मृत्यूकाळी तुला कंठ फुटलेला आहे. कारण खरं तर तुझं मरण जवळ आलं आहे, कारण माझ्या एका बाणानेच मी तुला नाही सापडू शकतो. असं म्हणून त्यांचं युद्ध सुरू झालं. आणि ह्यानी पर्वत फेकावे आणि प्रस्थानी बाळाने तो उत्तम योद्धा आहे, सेनापतीचा रावणाचा म्हटल्यावर त्याची तयारी किती आहे बघायला नको. आणि तो बाण सोडतो आहे आणि ह्याचे पर्वत काय विशाल झाडं वृक्ष सगळं चूर्ण करतो आहे. असं काही काळ युद्ध हे चाललेलं आहे, काही काळापुरतं. आणि मग मात्र निळाने सगळी शक्ती एकवटून, तो वैश्वानराचा बाळ आहे नीळकंठ. सुरुवातीला पण अवतार कोण काय काय होणार सांगितलं होतं, त्यात आहे की अग्नीचा पुत्र तो नीळ आहे आणि तो असणार. नळ कोण असणार आहे ते सांगितलं होतं. तर तसा हा दक्ष त्याने शतयोजन मोठा असा एक ताडवृक्ष ओढला आणि तो घेऊन अगदी म्हणजे कलिकाळासारखा धावला आहे तो प्रस्थावर. आणि अख्खा वृक्ष त्याच्यावर झोडपून रथासहित प्रस्थाला चूर्ण केला. हे सगळे युद्धाचे हे प्रसंग बघताना अगदी युद्धाची सुरुवात झाली. हनुमंतानी लंकेत अशोकनाथ जे काही केलं तेव्हा एक आपल्या श्रोत्यांपैकी म्हणजे मैत्रीण म्हणाली होती की अगं कार्टून्समध्ये आणि सगळी जी युद्ध दाखवतात की नाही सगळी, किंवा लहान मुलांच्या कुठल्याही सिरियल्स असतात आणि जी युद्ध दाखवतात अशी प्राण्यांची वगैरे, ती ह्यातनंच कल्पना घेतली असेल नाही सगळी. असं म्हणजे हे युद्ध, हे जे वर्णन आहे ते झाडाचे झाडं उपटले आहेत, पर्वताचे पर्वत वानरांनी उपटले आहेत आणि एका बाणाने ते चूर्ण केलेत. सगळं रम्य वाटतं फक्त, पण हे किती भयानक असेल आणि समोर असे किती मारले जात असतील एका युद्धाने. आणि एवढं करून युद्ध यशस्वी होणं खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर हानी तर सगळ्यांची होतेच, दोन्हीकडच्या पक्षांची. पण तरीसुद्धा माणूस सावध होत नाही. म्हणजे कित्येक तेव्हा त्रेतायुगापासून आत्तापर्यंत तेच चालत आलं. आपण आता बघतो आहे जे काय सध्या चाललं आहे ते. असो तर करता त्या त्याच्या शेवटच्या वृक्षाने मात्र, ताडवृक्ष जो उन्मळला त्याने मात्र प्रहस्त तत्क्षणी मारला गेला त्याच्या रथासहित. आणि ही बातमी लगेच रावणाकडे जाऊन पोचवली. जे घायाळ होऊन राक्षस परतले त्यांनी. आणि तो पडला म्हटल्यावर मात्र खूप हळहळला रावण, कारण त्याचा तो अत्यंत पट्टाचे प्रधान आहे
आणि तोही मारला गेला. म्हटल्यावर रावणाला वाटलं आता काही राहिलं नाही, आता मलाच जायला पाहिजे, ताबडतोब सेना सिद्ध करा आणि मी आताच जाऊन अद्भुत युद्ध करून रामाला जिंकून येईन असं म्हणतो आहे. बघा, रामाला मारून येईन असा शब्द नाही आहे, रामाला जिंकून येईन आणि युद्ध जिंकेन. पण म्हणजे त्यालाही माहिती आहे की रामाला मारणं हे काही सोपं नाही आहे. असं त्यांनी म्हटल्याबरोबर सगळे वीर सज्ज झाले आणि मग त्याच्या सभेमध्ये त्याची पट्टराणी जी आहे मंदोदरी, तिचे दूत बसलेलेच होते की ते सतत तिला खबर देत होते युद्धाचे, कुठे काय चाललं आहे, कुठे काय चाललं आहे. ते धावत आले. त्याला 2-4 सुंदर दृष्टांत दिले त्यांनी की वर्षाकाळी पाण्यातला पूर म्हणजे नदीकडे जसं धावतं पाणी तसं, किंवा पासून म्हणजे धनुष्यापासून बाण कसा एकदम त्वरेने धावतो, किंवा जसजसा सूर्य अस्ताला जायला लागतं तसे पक्षी कसे आपल्या घराकडे धावतात, अशा प्रकारे ते तिचे सेवक आहेत ते आपल्या स्वामिनीकडे धावत आले आणि त्याने तिला सांगितलं की प्रस्थप्रधान पडलेला आहे आणि म्हणून रावण स्वतःच सेना सिद्ध करून युद्धाला निघालेला आहे. हा समाचार कळल्याबरोबर मंदोदरी, जिचं त्यांनी मग 2-4 सुंदर दृष्टांत देऊन तिच्या सौंदर्याचं वर्णन केलं आहे. म्हणजे ती किती त्याची पट्टराणी आहे म्हणून तिचं सौंदर्य कसं आहे, त्याच्याचबरोबर ती ज्ञानी आहे, त्याच्याचबरोबर ती विचारी आहे आणि ती मार्गदर्शन करणारी आहे रावणाला. अनेक वेळा तिने तो प्रयत्न केलेला आहे. अशी ती ज्ञानपूर्ण असलेली अशी मंदोदरी निघून सभेतच यायला निघाली. कारण आत्ता रावणाला समजायचं असलं तो झटकन निघेल जायला, तेव्हा पुढे त्याला अडवण्याच्या ऐवजी आधीच अडवावं, त्याला काही आपलं मत मांडावं, ह्याकरता ती आपल्या सुखासनात बसून म्हणजे पालखीत बसून तिथे सभेला यायला निघाली. आता ती काय बोलते तिचे शब्द आपण आता ऐकूया. म्हणजे श्रीधर कवींचे सुंदर सुंदर अगदी मधुर दृष्टांताने नाटलेले शब्द आपण ऐकूया. आधीची ओवी अशी होती की ते लावण्य सागरींची लहरी दूतवार्ता ऐकून मंदोदरी सुखासनी बैसून झड करी सभेसी तेव्हा चालेली. आता पुढच्या ओव्या आधी बघूया. भोवते दासींचे चक्र जाणवी ती नाना उपचार सवे माल्यवंत प्रधान चतुर बहुत वृद्ध जाणता आणि अतिकाय कुमार जैसा पार्वतीसी स्कंद सुंदर की शची जवळी जयंतपुत्र अतिकाय शोभे तैसा सहस्त्रांचे सहस्त्र दूत कनकवेत्र पाणी पुढे धावत जनवारुनी समस्त वाट करीती चालाव्या अंगीच्या प्रभा फाकती तेणे गोपुरचर्या उजळती असं ते मंदोदरी सती सभाद्वारे प्रवेशे अधोवदने तेव्हा जन सकळ परते गेले उठून तेव्हा मंदोदरीने येऊन पतीची पदे नमियली दशमुख बोले हसून आपुले का झाले आगमन मग क्षण एक निवांत बैसून मयजा वचन बोलत टाकून या युद्धपंथ आडमार्गे जो गमन करीत तया अपाय येती बहुत यास टाकून या शुद्ध पंथ आडमार्गे जो गमन करीत तया अपाय येती बहुत यास संदेह नाहीची क्षमस्व सर्वासी विरोध करून आपुले व्हावे म्हणे कल्याण तो अनर्थी पडेल पूर्ण यासी संदेह नाहीची वेदशास्त्री जे अनुचित तेथे बळे घाली चित्त तेणे आपुला केला घात यासी ती संदेह नाहीची विवेक सद्बुद्धीचे बळे अनर्थ तितके टाळावे कुशळे वचने संतांची निर्मळे हृदयी सदा धरावी राया पुरुषार्थाची पूर्ण परधारा आणि परधन येथे जो नखाली मन तोची धन्य शास्त्र म्हणे नंदनवनींचा मिलिंद दिव्य सुमनांचा घेत सुगंध त्यासी पलांड पुष्पी लागला वेद नवल थोर वाटे हे सुरतरूंच्या सुमनावरी जो निद्रा करी अमर मंदिरे तो निजो इच्छिक रांगारी नवल परम वाटे हे ज्याची ललना सुंदर बहुत जिते अष्टनायिका लाजत तो पुरुष अन्य आलिंगू इच्छित नवल परम वाटे हे सुरभी सुरतरू चिंतामणी इच्छिले ते पूर्वी सदनी तो कोरान इच्छित मनी नवल परम वाटे हे अंतरे जाणून यथार्थ अन्यथा बळे प्रतिपादित न करावे ते बळेची करीत तरी अनर्थ जवळी आला मी जाणता सर्वज्ञ ऐसा पोटी वाहे अभिमान शतमूर्खाहुनी न्यून कर्माचरे बळेची याची लागी लंकेश्वरा कामासी कदा नेदी थारा कामासंगे थोडं थोडा अनर्थीपूर्वी पाडिले तुमचा स्वामी त्रिनेत्र त्याचा शत्रू काम अपवित्र तो तुम्ही केला मित्र तरी उमावर क्षोभला स्मरारे मित्र रामचंद्र त्याची सख्य करा साचार मग तो संतोषुनी कटपूर गौर अक्षयपद देईल सीता परमपतिव्रत आहे रामापासीच बरी गुणभरिता कलह कल्लोळ सरिता अनेकांचे गृहीते हे काळा नळाची तीव्र ज्वाळा क्षणे जाळील ब्रह्मांडमाळा
लंकेसी आणिता अक्षय कुळा करेल तू आमच्या निर्धारे सहस्रार्जुने नेऊन बळे राया तुम्हा बंदी रक्षिले त्यास भृगुपतीने मारिले त्यासे जिंकले राघवे ऐसा बळिया रघुनंदन जणे जळी तारिले पाषाण तरी त्यासी सख्य करून आपणाधीन करावा हिरण्यकश्यपा नाटोपे हरी प्रल्हाद जन्मला त्याचे उदरी तेने सख्य करून मुरारी आपणाधीन पै केला चिरंजीव करुनी कुळवल्ली जगी कीर्ती वाढविली तैसा राम सखाये काळी करुणा वाढवा सत्कीर्ती तुम्हास धरिले ज्या वाळिले तो जेणे निवटिला एक बाणे त्यासी आता सख्य करणे मंदी धरून ही गोष्टी भक्ती वेगळा रघुनाथ तुम्हास वश नव्हे यथार्थ सीता देवनी सीताकांत आपणाधीन करावा जिही पुरुषार्थ करुनी सुरांचे मुकुट पाडिले धरणी ते राक्षस पाडिले रणी कोट्यान कोटी पाहे पा महाबळी भक्तराज परम तेने वश केला पुरुषोत्तम तैसाच तुम्हीची राम आपणाधीन करावा यावरी म्हणे दशकंदर प्रिय बोलसी सारांशोत्तर परिमी पुरुषार्थी असुरेश्वर राम मित्र कदा न करी आता जाऊन समरांगणी नरवानर आटी नरणी तेव्हा तू ऐकशील करणी पुरुषार्थ माझा कैसा तो कैलास हलविला बळे बंदीचं सकळ देव घातले आता पाहे शिर कमळे शत्रूंचे अजे आणि न मयजा म्हणे जीवदारा बळेचा नर्थ आणिता घरा हिरा सांडो निघारा संग्रहिता कासया. बघा मंदोदरीने किती सुंदर शब्दात समजावायचा प्रयत्न केलेला आहे. खूपदा असंच होतं की चंचल मन असतं जास्त. पुरुष वायू आणि आकाश तत्वाचे आहेत आणि स्त्री पृथ्वी तत्वाची, ती स्थिर असते आणि त्यामुळे त्यांच्या चंचलतेने अशा गोष्टी घडत असतात. त्रेतायुगापासून कलियुगापर्यंत अनेक वेळा ज्या ह्या गोष्टी घडतात ना, तेव्हा जर पत्नी असेल त्या व्यक्तीची तर ती पहिली त्याला समजावायला बघते. तसं इथे आता मंदोदरी इतके सुंदर सुंदर त्याला उपदेशाचे शब्द सांगते. बघा, आपण बघूया की ती निघाली, तिच्याबरोबर कोण कोण निघालं तर म्हणे तिचा प्रधान आहे माल्यवंत म्हणून वृद्ध, तो बरोबर निघाला आहे. अतिक आहे तिचा एक पुत्र जो तो तिच्याबरोबर निघालेला आहे. जसा शशीजवळी जयंतपुत्र तसा अतिक आहे तिच्याबरोबर आहे. आणि अनेक कनकवेत्र पाणी म्हणजे सोन्याच्या काठ्या हाती घेतलेले जे चोपदार असतात ते तिच्याबरोबर मागे पुढे धावत आहेत आणि लोकांना बाजूला करून वाट करून देत आहेत तिच्या शिबिकेला, तिच्या त्या पालखीला. आणि ती नुसती बाजूनी जाते तर तिच्या देहाची म्हणे प्रभा, ते दागदागिने घातले त्यातनं जी प्रभा फाकते त्यांनी नगरदांची द्वारं उजळून निघत आहेत. अशी ही मंदोदरी सती सभाद्वारात प्रवेशली. ती आत शिरल्याबरोबर तिचा सन्मान म्हणून स्त्री आली तिथे म्हटल्यावर बाकीची सगळी सभा रिकामी झाली. सगळे उठून तिला वंदन करून खाली मान घालून परत गेले आणि ती पुढे येऊन प्रथम ती आपल्या पतीच्या पायाला नमते आणि पूजते, नमस्कार करून बसली निवांत. हसून म्हणाला रावण, इथं का तुझं आगमन झालं? कारण अशी राजसभेत पुढे येऊन स्त्रिया जात नाहीत. ती जी काही प्रथा असेल ती बाजूला करूनही आले इतक्या तातडीने. एवढा काय काम काढलंस? अशा अर्थी तो विनोदाने हसून बोलतोय. 2 क्षण ती थांबली, पण मग तिने म्हणजे बोलायला घेतलं की ती सांगते, का तुम्ही शुद्ध पंथ टाकून आडमार्गाने गमन करताय? असं जो करेल त्याला निश्चितच अपाय आहे. मगाशी बोलताना युद्धपंथ मी बोलले म्हणून क्षमस्व, अगदीच उलटा अर्थ बोलले. तर टाकून या शुद्ध पंथ आडमार्गे जो गमन करीत असं असेल तर त्याला अपाय हे निश्चित आहे. आणि सगळ्यांना विरोध करून आपलंच कल्याण व्हावं असं ज्याला वाटतं तो अनर्थी पडल्याशिवाय राहणार नाही. मग अशा 4-5 ओव्या आहेत की याची संदेह नाहीची, म्हणजे इथे संशयच नाही काही की हे असंच होणार. मग वेदशास्त्री जे वेदशास्त्राला अमान्य आहे अशा गोष्टी जर कोणी करायला घेतल्या मग तिथेच त्यांनी चित्त घातलं की हे मान्य नाही आहे ना, हे नीतिमूल्यात बसत नाही ना, हे चौकटीत नाही आहे ना समाज नियमांच्या, मग मी तेच करणार असं जिथे इथे करतात तिथे तुमचा घात झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्याला विवेकाने आणि सद्बुद्धीने जे जे कळतं खरं तर ते लक्षात न घेता वाईट तेच कोणी जर हृदयात धरलं तर मग त्याची काय गती असणार? त्यांनी संतांची किंवा चांगलं जे कोणी सांगतात त्यांची निर्मळ वचनं हृदयात धरावी. ती त्याला सांगते की राया पुरुषार्थाची पूर्ण परदार आणि परधन येथे जो न घाली म्हण तोची धन्यशास्त्र म्हणे. शास्त्र सांगतं आहे की जे परदार आणि परधन ह्याच्यावर आपलं मन येत नाही तो पुरुष धन्य होय. आणि त्यातही त्याला म्हणते की तुला ज्याची लग्ना सुंदर भोवतं ती स्वतः जिच्या सौंदर्याचं एवढं वर्णन आहे, जी
हृदया द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा सकाळी प्रथम स्मराव्या अशा स्त्रियांमध्ये पतिव्रतांमध्ये तिचं नाव घेतलं जात आहे. आणि अत्यंत सुंदर अशी जिते अष्टनायिका लाजतं, अष्टनायिका जिला लाजतात अशी तुझी पत्नी असून तुला अन्य स्त्रीला आलिंगन द्यावंसं वाटतं आहे, ह्याचंच मला खूप नवल वाटतं आहे. ती म्हणते मला तुझ्या इच्छेचं, तुझ्या या वासनेचं अत्यंत नवल वाटतं आहे. ती म्हणते की सुरभी सुरतरू चिंतामणी इच्छिले ते पूर्वी सदनी, तुझ्या दारात हे सगळे तू पण सगळे देवच तू आणलेले आहेस ना, तर त्यामुळे सुरभी तुझ्याकडे, कामधेनू तुझ्याकडे, कल्पवृक्ष तुझ्याकडे, चिंतामणी तुझ्याकडे, सगळं तू प्राप्त केलं आहेस, मनात येईल ते पूर्वाला. असं एक समजा ज्याच्याकडे आहे तो पोरांना शोधायला जातो, नवल परम वाटे. नंतर अंतरी जाणून यथार्थ अन्यथा बळे प्रतिपादित, न करावे ते बळेच करतं. आपल्याला आणि विशेष माहिती म्हणजे तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला पूर्ण खात्री आहे, यथार्थ ज्ञान आहे की हे जे मी करतो आहे ते चुकीचं करतो आहे, असं असूनसुद्धा अगदी बळेच म्हणजे हट्टानी म्हणूनच ते जर तुम्ही मिळवायला जाताय तर तुम्ही अनर्थ जवळ करताय. तुम्ही स्वतःला जर जाणते समजता, हा अभिमान वाहता पोटी, तर मग असं कर्म का करताय? एखाद्या म्हणजे मूर्ख माणसासारखं करू नये. म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करते लंकेश्वरा की तू मनात कामासी कदा नेदी थारा, कामाचा अंगे थोडं थोडं अनर्थी पूर्वी पाडिले. सगळ्या सत्ययुगातल्याही गोष्टी आहेत त्या सगळ्या की केवळ ह्या वासनेपोटी काय काय झालं. सगळ्यात पहिलं उदाहरण इंद्राचं, पण अनेक कथा आहेत. तर तसं ती सांगते की कित्येकांना अनर्थी पाडलं ह्या गोष्टींनी, तर तुम्ही हे का काम करताय? तर आणि त्याहीपेक्षा ती अजून एक छान दृष्टांत देते त्याला पटायला, कारण त्याची श्रद्धा शंकरावर आहे ना. त्यामुळे ती म्हणते की तुम्हाला जर गुरु शंकर आहेत आणि शंकर त्याचा शत्रूमध्ये नाही, मग त्या शत्रूला तुम्ही मित्र करायला बघताय, कामातूर झालात ना तुम्ही सीतेकरता म्हटल्यावर, मग तुमचा गुरु तुमच्यावर क्षोभणार नाही का? त्याच्या शत्रूशी तुम्ही मैत्री करायला गेलात तर त्याच्यापेक्षा तुम्ही ज्याला तो स्मरतो त्या रामाला जवळ करा. आणि ते केलं तर साहजिकच तो कर्पूरगौर तो शंकर अजून संतोष पावेल आणि तुम्हाला एक अक्षयपद देईल. तर सीता परम पतिव्रता आहेत आणि ती जेव्हा एखादी पतिव्रता स्त्री असते ना, तेव्हा ती आपल्या पतीच्या इथेच सगळ्या दृष्टीने योग्य असते. आणि ती जेव्हा दुसरीकडे बळेची जर तिला कोणी आपल्याकडे ओढायला पाहिलं तर त्या ठिकाणाकरता, त्या व्यक्तीकरता, त्याच्या घराकरता ती कल्लोळ असते आणि ती घरात कलह निर्माण करते. तर तिला तुम्ही इथे आणू नका. ती काळ्या नळाची तीव्र ज्वाळा वगैरे दृष्टांत दिले, तिला तुम्ही इथे आणू नका. ती सगळ्या लंकेचा आणि कुळाचा क्षय करेल. आणि मग तिला जुने दृष्टांत त्याचेच युद्ध हरलेल्या युद्धांचंही ती स्मरण देते, सहस्त्रार्जुनाचं देते, बळीचं देते. आणि बघा बळीनी पण म्हणे शेवट त्याला आपलंच करून आपल्या द्वारपाल जणू करून घेतला आहे, बळीवर शेवट प्रसन्न होऊन मुरारी. तर तसं तुम्ही करायचा प्रयत्न करा, रामाशी सख्य करा आणि सख्य करून सत्कीर्ती वाढवा. तुम्हाला ज्या वाळीने धरलं त्या वाळीला सुद्धा ज्याने एका बाणाने मारलं त्याच्याशी सख्य करणं जास्त हिताचं नाही का? तर ती परत परत हे समजावते की तुम्ही आता रघुनाथाला वश करा आणि सीता परत द्या. आणि सीतेच्या ऐवजी सीताकांत तुम्ही आपणाधीन करा असा शब्द तिने वापरला आहे. म्हणजे श्रीधर कवींनी फार सुंदर आहे भाषा. आणि त्यामुळे तिने हे सगळं समजावलं, पण शेवट तो अहंकाराने भरलेला आहे आणि त्याला ते सर्व पूर्ण माहीत आहे की मी ऐकणारच नाही आहे. म्हणून तो तिला सांगतो की तू सगळं सारांशोत्तर जे बोललीस ते अगदी खरं आहे, पण मी पुरुषार्थी असुरेश्वर, असुरांचा ईश्वर आहे मी, राजांचा राजा असा तसा सगळ्यात श्रेष्ठ आहे असुरांमध्ये. मी राम मित्र कधीच करू शकणार नाही आणि करणारही नाही. तू बघ आता माझा पराक्रम, मी समरांगणात जाऊन नर वानर आटवीन. म्हणजे ती इतके छान दृष्टांत येते. ती सांगते की तुम्ही सगळ्या देवांना तुमच्या म्हणजे त्या देवांनाच जणू झोपून त्या पलंगावर तुम्ही झोपता, ते सोडून तुम्ही ह्या खदिरांगाला तोडी टाकायला का घेते, असाही एक दृष्टांत तिने व्यक्त केलेला आहे. म्हणजे असा एक विचार, पण त्याची बुद्धीच तशी आहे. किंवा रामाकडून मरण यावं म्हणूनच त्याचा सर्व प्रयत्न चाललेला आहे बहुधा. त्यामुळे तो तिचं काही समजावलेलं आहे ते काहीही ऐकत नाही. ती अत्यंत निराश पावते. तर पुढे काय होतं, रावण किती ऐकतो ते बघू. पुढच्या ओव्या आधी वाचूया. शेवटची ओवी ही वाचली होती की मयजा म्हणे जीवदारा, बळेच अनर्थच आणिता घरा, हिरा सांडून या गारा, संग्रहिता कासया. पुढच्या ओव्या बघू. कल्पवृक्ष उपडून का वाढविता कंटकवन,
राजा हंस दौडून दिवा पिते का पाळावी, सुधारस सांडोनी देख कांजी पीक पिता काय सार्थक, सुरभी दौडुनी सुरेख अजाकास्या पाळावी. वृंदावन दिसे सुंदर वहिले, परी काळकुट हात भरले, तरी ते न सेविजे कदा काळे विवेकियाने सहसाही. फणस फळा समान कनकफळ दिसे पूर्ण, परी ते भुलीच कारण विवेकियाने ओळखावे. सर्पमस्तकीचा मणी घेऊ जाता प्राणहानी, तैसी श्रीरामाची राणी समूळ कुळ निर्दाळील. मग बोले लंकापती, तमकुपी पडेल गभस्ती, मृगजळी बुडेल गस्ती, कल्पांती घडेना. क्रोधे खवळला मृगनायक, त्यासी केवी मारिल जंबुक. वडवा नळासी मशक, विजवी गुरुत घेऊन या, तरी आता वल्लभे आपण गृहाप्रती जावे उठून. स्वस्थ असो द्यावे मन, चिंता काही न करावी. मंदोदरीची सारवचने, जीवे विवेक नभींची भगणे. सुबुद्धी सागरींची रत्ने, परितिरावणे उपेक्षिली. कमळ सुवास परमसुंदर, परितो काय जाणे दरदुर. मुक्ता फळांचा आहार, बक काय घेऊ जाणे. कस्तुरीचा अत्यंत सुवास, परी काय सेऊ जाणे वायस. तत्वविचार मध्य पियास, काय व्यर्थ सांगून. जन्मांधा पुढे नेऊन व्यर्थ काय रत्ने ठेवून. की उत्तम सुस्वर गायन, बधिरा पुढे व्यर्थ जैसे. पतिव्रतेचे धर्म सकळ, जारिणीचा काय सांगो निफळ. धर्मशास्त्र श्रवण रसाळ, वाट पाड्यासी काय असे. तैसी मयजेची उत्तरे, उपेक्षिली पौलस्ती पुत्रे. मग ते पतिव्रता त्वरे, निजगृहासी चालिली. चित्ती झोंबला चिंतागण, गोड न वाटे भोजन शयन. भूषणे भोगविलास संपूर्ण, ओसंडून टाकीत. असो संग्राम संकेत भेरी, परम धडकल्या देवसरी. दशकंठसह परिवारी युद्धा लागी निघाला, सवे प्रधान आणि कुमार. अवघा लंकेतील दळभार, निघता झाला अपार. सेना समुद्र ते काळी, लंकेची महाद्वारे ती उघडिली एकसरे. दळ चालिले थोर गजरे, जेवी प्रळी समुद्र फुटे. पायदळे निघाले अपार, पर्वता समान प्रचंड वीर. कासा घातल्या विचित्र, अभेद्य कवचे अंगी ब्रिदे. आपादमस्तक पर्यंत खेटके विशाळ झळकत. असिलता शक्ती कुंतभौत, शूल तोमरायुधे. लोहार गळा खडगे मुद्गल, कोयते कांबिटे तद्गदा विशाळ. फरश यमदंष्ट्रा भिंडी माळ, घेऊन चपळ धावती. तया पाठी विचित्र लोटले तुरुंगाचे भारो. किते अश्वरत्नांचे भांडार, एकसरे उघडिले. असंख्य अश्वश्याम सुंदर, पुच्छ पिवळ्या रक्तपुर. डोळे ताम्रवर्ण सुंदर, तिही लोकी गती जया जया. सूर्यरथी चिंतामणी, त्याची वेगे क्रमिती अवनी. एक नीळ पिवळे हिंसती गगनी, प्रतिशब्द उठताती. एक पारवे परम चपळ, एक माणिका ऐसे तेजाळ. सावळे निळे चपळ, चांदणे पडे अंग तेजे. एक सिंहमुख सुंदर, चकोरे चंद्रवर्ण सुकुमार. क्षीर केशर कुंकुम शेंदूर वर्णाचे एक धावती. जांभूळ वर्ण परमचपळ, हे जंबूद्वीपींच निपतती सकळ. क्रौंचद्वीपींचे श्वेत वेगाळ, शशिवर्णा हसत ते. शाल्मली द्वीपींचे सुकुमार, शाकल द्वीपींचे चित्रविचित्र. नागद्वीपींचे परीकर, कुशद्वीपींचे सबळपै. पुष्करींचे श्यामकर्ण, ते उदकावरी जाती जैसे पवन. जबडा रुंद आखुडमान, ते बदक श्याम निघाले. रणांगणी परमधीर, ते आरभी वारू थोर सुंदर. कपी चंचळ सुकुमार, समरी धीर धरती जे. खगेश्वरा समान गती, पक्षायसे अंतरिक्ष उडती. कुणाविता प्रवेश, ती परदळी पवना सारखे. जैसी का आलात चक्रे, तैसे राऊत फिरती त्वरे. असिलता झळकती, एकसरे चपळे अशा तळपती. अश्व खड्ग क्षेत्री पूर्ण, तिहींचे होय एकमन. रावणाचे तैसेची सैन्य पूर्ण, असंख्य वारू झालेले. अश्वपंजरी पाखरीतले, बहुत अलंकार घातले रत्नखचित. विशाळ मुक्त घोष झळकत, जाती नाचत रणभूमी. नेपुरे गर्जती चरणी, पुढील खुऱ्यान लागती अवनी. रत्नखचित मोहाळी वदनी, झळकती चपळे समान. वज्र कवचेसी बळीवंत, वरी आरुढले चपळ राऊत. त्यांचे पाठीची उन्मत्त गजभार किंकाटती. जैसे अरावतींचे सुत, चपळ श्वेत आणि चौदंत. झुली घातल्या रत्नजडित, पृष्ठ उधळी आवळले. रत्नजडित चवर डोल, ध्वज वेदिती निराळ. घंटा वाजती सबळ, चामरे थोर रुळती. वरी गजाकर्षक बैसले, सुवर्णचंचुवंत अंकुश करी घेतले. संकेत दाविती चपळबळे, परचमूत मिसळती. त्यांचे पाठी दिव्य रथ, चपळ्याची चक्रे झळकत. वरी ध्वज गगनचुंबित, नानावर्णी तळपती. धनुष्य शक्ती नाना शस्त्रे, रथावरी रचली अपारे. कुशळ सूत बैसले धुरे, वाघदोरे हाती घेऊनी. असो सुवेळ पंथे, अपार चालिले रथचतुरंग दळभार. तेथे रणवाद्ये परमघोर, एकदाची कोंकाती.
शशिवर्णा भेरी झडगती वाटे नाद उलेलं जगती शंख वाजता दुमदुमती दिशांची उदरे तेधवा ढोल गिडबिडी कैताळ त्यात सन्या गरजती रसाळ शृंगे बुरंगे कामाळ दौंडकी दुटाळ वाजती रामा सदा विभीषण आजी सकळ सेना घेऊन युद्धास आला जी रावण पुत्रपौत्रा सहित पै. मंदोदरीने रावणाला खूप समजायला पाहिलं, पण रावण सगळ्या सैन्यासकट निघणार ही बातमी तिच्या दूतांनी तिला आणून गुप्तहेरांनी सांगितली होती. पण रावणावर काहीच परिणाम झाला नाही आणि ती अजून पुढे समजावते. अजून काही दृष्टांत असे दिलेले आहेत तिच्या समजावण्याला, तर ते आपण बघूया की कल्पवृक्ष उपडून का वाढविता कंटकवन. घरात लावलेला कल्पवृक्ष काढून तुम्ही कंटकवन लावताय. ह्या पद्धतीने, ह्या वागण्याने राजहंस दौडून दिवा भीते पाळली. तर वटवाघळ पाळली तुम्ही राजहंसाला घुबडं दिवा भीतेने घुबडेनं. सुधारस सांडोनी देखो कांजी पिता काय सार्थक. घरात सुधारस आहे आणि तुम्ही त्याच्याऐवजी कांजी पिताय म्हणजे पेज पिताय. सुरभी दारातली दवडली आणि म्हणे शेळी पाळली. अशा प्रकारची सगळी श्रीधर कवींनी याला दृष्टांत दिलेले आहेत. आणि अशी तुम्हाला भुली कशी पडली. तुम्हाला जर विवेक असेल, ती म्हणते, तर विवेकाने नीट ओळखावं. पण रावण तिला सांगतो, तू किती मला समजाव, पण माझ्याकडनं हे होणार नाही. कारण का, मला हे जमणारच नाही. अजून रागावला मात्र तो म्हणतो की तमकुपी पडेल गभस्ती, सूर्यकाळोखात जाऊन पडेल कदाचित, मृगजळामध्ये अगस्ती बुडेल पाणी समजून, ह्यातलं काही घडेल, पण माझ्याकडून घडणार नाही की मी रामाला शरण जाईन. आणि थोडक्यात काय, तिला तो सांगतो की तू उठून जा आता, तुम्हाला समजावलंच ठीक आहे, पण तू म्हणजे काही काळजी करू नकोस. आणि तिला तो स्वस्त असो द्यावे म्हणून, चिंता काही न करावी म्हटल्यावर काय करणार. तिची सगळी सारवचनं, मग त्यालाही दृष्टांत दिले की ती किती सुंदर होती. सुबद्धी सागरेचे रत्ने, विवेकानबींचे भगणे, असं सगळं. कस्तुरीचा अत्यंत सुवास, पण त्या कावळ्याला काय त्याची किंमत असणार. अशा प्रकारे भरपूर रावणाची निर्भत्सना श्रीधर कवींनी इथे केली. आणि ते म्हणाले, तिचा सगळा शब्द त्याने टाकून दिल्यावर ती बिचारी परत गेली आपल्या गृहाला. आणि जाताना तिला इतका आता चिंताग्नी झोंबला की तिला आता अन्न जेवण काही गोड वाटेन असं झालं. आणि तिने सगळे आपले भोग विलास सगळे सोडून टाकले आणि चिंतेत राहायला लागली. इकडे संग्राम संकेत भेरी धडकल्या. सगळ्याची युद्धाची सगळी शस्त्रं फुंकली गेली, शंख फुंकले गेले आणि सगळी शस्त्र ध्वनी करायला लागली. आणि हा रावण सगळ्या परिवारासकट निघाल्यामुळे आणि सर्व सैन्यासकट निघाल्यामुळे त्याच्या लंकेच्या तटबंदीची जी सगळी द्वारं आहेत ना, एकाच्याऐवजी जेवढी काही दरवाजे होते मोठे, ते सगळे आता उघडले गेले. आणि जणू असं वाटलं की अक्षरशः सेना समुद्रच निघालेला आहे. आणि मग इथे पुढे जवळजवळ 10-15च्या वर ओव्या आहेत ना, त्या फक्त त्या सैन्याचं वर्णन करताना त्यांनी पहिलं पायदळ सांगितलं की त्यांनी म्हटलं, लंकेची महाद्वारे ती उघडली, एकसरे दळच आलेली थोर गजरे, जेवी प्रळी समुद्र फुटे. अशा प्रकारे समुद्र फुटावा म्हणजे अगदी उलथावा आपली मर्यादा सोडून, तसं हे सगळं सैन्य वाटत होतं. सगळ्या दरवाजातून बाहेर पडलं त्या तटबंदीच्या. आणि पायदळ निघाले अपार, पर्वतासमान प्रचंड वीर आहेत, ते पायी निघालेत. मग ते पायी निघालेत, त्यांच्या हातात अनेक अस्त्रांची नावं आपल्याला इथे बघायला मिळतात. त्या 15-20 सगळ्या मुख्य म्हणजे घोड्यांचं वर्णन करणारे आहेत. अनेक प्रकारचे घोडे काय असतात ते ह्यात ऐकायला मिळतात आपल्याला. पण त्याच्या आधी पायी जाणाऱ्यांच्या हातात काय काय, तर ती सगळी युद्धातल्या शस्त्रांची नावं घेतलीत. असिलता म्हणजे तलवार आहे, नंतर शूल, तोमर, नंतर लोहारगळा, त्या आधी पण वापरला गेला आहे मारुतीवर प्रयोग करताना, खड्ग, मुदगल, कांबिट, कोयते, गदा, मोठाल्या गदा, फरश, यमदंष्ट्र, भिंडीमाळ, अशी सगळी ह्या आयुधांची नावं घेतलीत. ही सगळी घेऊन ते राक्षस लोटले आणि त्याच्या पाठी तुरंगांचे भार निघाले. अश्वरत्नांचं वर्णन करताना म्हणजे आपल्याला माहिती नाही, इतके अश्व इथे माहीत होतात की त्यांनी म्हटलं काही श्यामसुंदर आहेत, त्यांचं पुच्छ पिवळं आहे आणि आरक्त खूर आहेत, लाल खूर आहेत, खाली पिवळं पुच्छ आहे, असे आहेत. डोळे अगदी ताम्रवर्णी आहेत आणि हे तिन्ही लोकी प्रवास करू शकतात, जाऊ शकतात असे आहेत. काही निघाले जे निळ्या रंगाचे आहेत आणि
खिंकाळतात मोठ्याने गगनामध्ये, म्हणजे ते उडू शकतात आणि ते असे खिंकाळतात की त्याचा अक्षरशः प्रतिशब्द उमटतो. काही पारव्या रंगाचे आहेत, अतिशय परमचपळ आहेत आणि माणिकासारखे तेजाळ असे त्यांचे ते नेत्र आहेत. नंतर काही सिंहमुखाचे आहेत आणि काही म्हणे क्षीर केशर कुंकुम शेंदूर अशा सगळ्या वर्णांचे आहेत, म्हणजे दुधाचा, म्हणजे पांढरा घोडा, केशरी घोडा, शेंदूर वर्णित घोडा. नंतर काही जांभूळ वर्ण आहेत ते म्हणतात. आणि मग काहींच्या त्यांनी ठिकाणं पण सांगितली श्रीधर कवींनी की कुठले कुठले घोडे होते. रावणाचाच तो राक्षसांचा राजा, त्याने वेगवेगळ्या द्वीपातल्या सगळ्या राक्षस जे आहेत त्यांच्या पाताळातले, तेवढ्या सगळ्या सप्तपाताळातल्या सगळ्या ठिकाणच्या राक्षसांना सांगून त्यांची सेना मागवली होती, त्याच्याचबरोबर त्यांचे घोडे. त्यामुळे मग ते म्हणाले जांभूळ वर्णाचा घोडा होता तो जंबूद्वीपीलाच फक्त निपजतो, हे जंबूद्वीपीचं निपजती सगळं. नंतर क्रौंच द्वीपाचा श्वेत पांढरा घोडा आहे आणि शाल्मल द्वीपीचा आहे तो सुकुमार दिसायला. तर शाकलद्वीपीचा आहे त्याचं चित्रविचित्र चेहरा आहे. कोणी नागवद्वीपीचा जो घोडा आहे तर तो घोडा किंवा कुशद्वीपीचाच आहे, ते सबळ म्हणजे शक्तिवान आहेत. नंतर पुष्कर ह्या ठिकाणचे जे आहेत ते श्यामवर्णीय आहेत घोडे, त्यांचा जबडा रुंद आहे आणि आखूड मान आहे आणि उदकावरी जाती जैसे पण म्हणजे पाण्यावर चालू शकतात आणि पाण्यावरनं वारा तसा पाण्यावरही जे घोडे धावू शकतात असे. नंतर बदकश्याम असं त्यांचं रूप आहे. तर कोणी अरबी घोड्याचं सुद्धा वर्णन त्यात केलं आहे. रणांगणी परमधीर ते अरबी वारू सुंदर, म्हणजे अरबी वारू पण ह्याच्याकडे आहेत. राक्षस तिथे होतेच बहुतेक, ते अजूनपर्यंत आहेत कदाचित. असो, तर कपीचंचल सुकुमार समरी धीर धरती. तर इतके सगळे म्हणजे घोड्यांचं सुंदर वर्णन केलं आहे. वेगवेगळे आपल्याला नावं कळतात. नंतर एक त्यांनी सांगितलं की जे पक्षानैसे अंतरिक्ष उडती, ते बघितल्यावर मला लहानपणीच्या काही त्या सिंदबादच्या सफरी आणि गुलबकावली अशा ज्या कथा होत्या त्याच्या त्या मुख्य पुढच्या चित्रामध्ये असा पंख लावलेला घोडा वगैरे असं मला ते आमच्या लहान मुलांच्या पुस्तकातलं चित्र डोळ्यासमोर आलं. पक्षानैसे अंतरिक्ष उडती म्हटल्यावर खुणाविता प्रवेश ती परदळी पवनासारखी, त्यांना नुसती आदेश दिला की त्या शत्रूच्या सैन्यात ते एकदम वाऱ्यासारखे घुसतात अशा प्रकारचे. आणि मग ह्या घोड्यांवर परत हातात अलात चक्र घेऊन किंवा तलवारी, अगदी तळपत्या तलवारी घेऊन राऊत बसलेले आहेत आणि त्याच्यानंतर गजभार आहेत म्हणे. आणि त्यानंतर मुख्य रावणाचं जेव्हा सैन्य निघालं आहे तर तिथे ऐरावत म्हणजे हत्ती आहेत, जे ते चपळ आहेत, श्वेत आहेत, चौदंत 4 दात असलेले हत्ती आहेत. रत्नजडीत असं त्यांच्या झुल्या घातलेल्या आहेत, चवरडोल लावलेला आहे रत्नजडीत, घंटा वाजत आहेत त्यांच्या गळ्याची नाजूकशा. असं सगळं हत्तींचं म्हणजे सेनासुद्धा सगळं रत्नजडीत गोष्टींनी सगळी सजवलेली आहे. हे सगळे हत्ती, घोडे, दळ, रथ त्यांचे, हे सुद्धा रथावरची ध्वजा आहेत वेगवेगळ्या रंगाच्या, त्या तळपतात. असं इतकं भलं थोरलं वर्णन जास्त करून घोड्यांचं त्यांनी केलं आहे. आणि असा सगळं सैन्य घेऊन रावण स्वतः आपल्या सर्व पुत्रपुत्रांना घेऊन निघालेला आहे. आणि त्याचं ते सगळं जे वाद्य रणवाद्य वाजत आहेत सगळ्या एवढ्या मोठ्या सेनेची मिळून, ती म्हणे अगदी दुमदुमू लागले आहेत. हे सगळं बघताना विभीषण रामाला दाखवतोय की तू बघ आता. आणि परत ते ढोल, गिळबिडी, सनया, शृंग, दौंडकी, दुटाळ अशी वाद्यांची पण नावं दिली आहेत. म्हणजे आपण कधी न ऐकलेली, मी तरी कधी नाही ऐकलेली अशी ही युद्धातली खास वाद्य असतील, जी शंख आहेत, शंख वाजता दुमदुमती दिशांची उदर येते तेव्हा. अशा प्रकारे इतकं सगळं सैन्य लवाजमा थोडक्यात घेऊन रावण युद्धाला निघाला आणि आता तो रणभूमीवर येणार आहे. तेव्हा रामाला विभीषण दाखवतोय की आजी सकळ सेना घेऊन युद्धासी आला रावण पुत्रपौत्रांसहित पै. शेवटची ओवी होती, रामाचं दावी विभीषण आजी सकळ सेना घेऊन युद्धासी आला जी रावण पुत्रपौत्रासहित पै. आता पुढच्या ओव्या आपण आधी वाचूया. 1 लक्ष पुत्र संतती, 1.25 लक्ष पौत्र गणती. धन्य रावणाची संपत्ती कपी पाहती आदरे. सकळ पुत्रप्रधानांची नामे विभीषण सांगे अनुक्रमे. दृष्टी देखून रघुत्तमे आश्चर्य केले ते समयी. मध्ये रावणाचा रथ प्रभेस न्यून सहस्रादित्य विरिंची हस्ते निर्मित तो दिव्य अनुपम.
त्या रथाचा जोडा दुजा रथ नसे त्रिभुवनी यथार्थ त्यावरी मंदोदरी कांत दिसे मंडित वस्त्रावलनी वरीत रहाटेली दाही छत्रे जळपती चामरे मित्रपत्रे ऐसे देखोनी मित्रपुत्रे द्विजे अधर रगडिले शत्रूचे वैभव अगाध देखोनी सुग्रीवानावरी क्रोध ऐको निवारणाचा शब्द जैसा मृगेंद्र हुंकारे तृणपर्वत संकटता जवळी कैसा उगार आहे ज्वाळामाळी मृगेंद्र दृष्टी न्याहाळी मग गजा कैसी केवी स्थिरावे असो तैसा किष्किंधानाथ धावे घेऊन पर्वत रावणावरी अकस्मात परमावेशे टाकीला तो दशमुखे सोडिला बाण पिष्ट केला पर्वत जाणू सवेच सोडिले दशबाण सुग्रीव हृदयी खिळयेला क्रोधावला सूर्यसुत सवेची उपडवणी विशाळ पर्वत रावणावरी अकस्मात गगन पंथे टाकला तो रावणे फोडिला मग शतबाणी सुग्रीव खेळिला रक्तधारा तये वेळा भडाभडा सुटल्या मूर्छा येऊन ते क्षणी सुग्रीव स्वीकारू पाहे धरणी मग वानर 18 अक्षयणी एकदाची उठावले शिळा वृक्ष पाषाण कपिनी याचा पाडिला पर्जन्य परी तितुक्यासी रावण एकलाच पुरवला जैसा पाखंडी कुर्तर्क घेता नावरेची बहुपंडिता देवी सकळ कपी भिडता लंकानाथ न गणित असंख्यात सोडून शर घाई जर्जर केले वानर तो थोर कपीश्वर उभे होते रामापाशी त्या माझी 7 जण धावती जैसे पंचानन शरभ गवय गंधमादन मैद कुमुद द्विविध गवाक्ष 7वा वीर पर्वत घेऊनी सत्वर हाके गरजवती अंबर रावणावरी टाकेले रावणे पर्वत फोडून समस्त शरीर खेळले वानर सप्त भूमीचे पडले आक्रंदता परमानात सोडवला अनिवार्य दशमुखाचा मार देखोनी पलटी कपिभार ते पाहुणे राम रणरंग धीर चापसत्वर चढविले तव विनवी उर्मिलापती माझे बहुस्फुरती आज्ञा द्यावी मज प्रती शिक्षा लावीन दशमुखा अवश्य म्हणे रघुनंदन सौमित्रेचा जुनिया बाण ते जैसा उठे पंचानन रावणा सन्मुख लोटला म्हणे रे तस्करा दशमुखा बुद्धिहीन शतमूर्खा आणुन्या जनक कन्यका कुळक्षय केला रे कृतांताचे दाढेसी सापडलासी निश्चयसी आता कोणीकडे पळसी जीव घेऊन माघारा ऐसे बोले लक्ष्मण तो विशाळ पर्वत घेऊन धावे निराळोद्भव नंदन द्विदश नेत्रावरी ते धवा जैसी कडकडोनी पडे चपळा तैसा पर्वत रावणावरी टाकला रावणे फोडून ते वेळा पिष्ट केला अंतरिक्षी रथावरी चढला हनुमंत रावणे झाडिली सबळलाथ मूर्छनासावरून वायुसुत उसने घेता झाला रावण हृदयी ते काळी कपीने वज्रमुष्टी घेतली रावणासी गिरकी आली मूर्छा सावरी सवेची मग सबळ मुष्टीघात मारुतीसी मारी लंकानाथ तो विशाळ घेऊन पर्वत नळवा नर धाविनला पर्वत टाक केला रावणावरी तेने पिष्ट केला अंबरी नळ खेळला पंचशरी हृदयावरी ते धवा तो नळे केले अद्भुत मंत्र जपे ब्रह्मदत्त कोट्यानं कोटी नळ तेथ प्रकट झाले ते धवा घेऊन पाषाण पर्वत रावणावरी टाकी समस्त दोन्ही दळे झाली विस्मित सीतानाथ नवल करी ऐसे झाले एकमूर्त मग ब्रह्मास पेरी लंकानाथ नळ मावळले समस्त जेवी नक्षत्रे सूर्योदयी की पारदाची रवा फुटली एकत्र येऊन कोठी झाली मुख्य नळ ते वेळी रणांगणी उरला रावणाला सैन्यात जेव्हा रणांगणावर सगळ्या सैन्यासह आणि बिभीषणाने रामाला दाखवला तो तर खरोखरच रामाच्या मनात आणि सगळ्या वानरांच्या मनातही खूप आदर त्याच्याबद्दल निर्माण झालेला आहे. तो सगळ्या कुटुंबाचं यायचं हे ठरलं ना तेव्हाच थांबायला मंदोदरी आली होती की आत्ता त्यांनी स्वतः जाऊ नये असं तिला वाटत होतं. पण तो आपलं ऐश्वर घेऊन आला रणांगणावर आणि त्याचं काय ऐश्वर हे म्हणजे सगळ्या त्या वानरांचं किंवा म्हणजे शत्रू पक्षाचं सगळ्यांचे डोळे दिपवून टाकणारं होतं. मुख्य काय ऐश्वर तर 1,00,000 पुत्रसंतती, 1,25,00,000 पौत्रगणती, नातू आहेत 1,25,00,000. धन्य रावणाची संपत्ती कपी पाहते आदरे. सकळ पुत्रप्रधानांचे नामे बिभीषण सांगे अनुक्रमे. बापरे, बिभीषणाला एवढी नावं लक्षात ठेवायला लागली होती आणि ती त्याला माहीत होती. पण इतके पुत्रपौत्र असणं ही संपत्ती नाही नुसती, तर इतके पुत्रपौत्र त्याच्या आज्ञेने युद्धाला स्वतःचे प्राण गमवायला सर्वच्या सर्व रणांगणावर हजर होणं ही खरी संपत्ती. कळी काळात आपण जे सध्या बघतो की बोलू नये पण म्हणजे मुलं किती प्रमाणात आपल्या आईवडिलांना आता सध्याच्या काळात दगदग नाव परिस्थिती तशी आहे म्हणून त्यांना टेन्शन्स खूप असतात म्हणून कारणं काही असो,
पण आईवडिलांचं करण्यात तितकी सक्षम असतात असं नाही. परत 3-4 भावंडं असली तर वाटण्या होतात. हा प्रकार तर मला कधी माझ्या बुद्धीला रुचलाच नाही. त्याबद्दल नाही अधिक बोलत. काय जशी गरज कुठल्या घरातली असेल ते माहीत नाही. पण अशी वाटणी करणं, मग कुठेतरी आई राहते, कुठेतरी वडील राहत आहेत. आणि अगदी एक घर मी असं पाहिलं की वडील 3-3 आई वारल्यावर वडील 4-4 महिने 3 भावांकडे. तर त्या 4 महिन्याची रात्र आली की कधी सकाळ गवते आणि इथून वडिलांना नेऊन दुसऱ्याच्या घरात सोडतोय ह्याची वाट बघणं. आणि दुसरा ते कधी येतात आणि त्यांच्याकडनं आपण काय काय करून घेणार आहोत त्याची वाट, असं अक्षरशः मी डोळ्यांनी पाहिलं आहे कुटुंब. तर वाईट वाटतं. कशा करता कोणी एकसुद्धा आनंदाने सांभाळू शकतो. त्यांनी जन्माला घालताना ह्याचं करतो आणि दुसऱ्याचं करत नाही. मुलाचं असं केलेलं असतं का? नाही ना. आर्थिकदृष्ट्या जी गरज आहे ती कोणी एकमेकांची शमवावी तशी पडलीच तर, आणि तेही आजारपण आलं तर. नाही तर नुसतं 2 वेळचं जेवण घालताना अशा प्रकारची वाटणी व्हावी ह्याचे तर दुर्विलास कुठचाच नाही. पण असो, काळाची गरज आहे ह्याबद्दल मी जास्त भाष्य नाही करू शकत. पण आत्ता मला हे ह्यावरून एवढं सगळं आठवलं की आता काय होतं. आणि इथे ह्याचे एवढे पुत्रपौत्र नातूसुद्धा युद्धाला हजर झालेले आहेत, प्राण गमवायला आपले. तर ही खरंच संपत्ती. ह्याचा कपींनीसुद्धा कपी पाहती आदरे म्हटलं आहे. आणि रामालासुद्धा अत्यंत आश्चर्य वाटतं आहे. आणि त्यात त्याचं इतर वैभव तर त्यांनी मिरवलंच. त्याने असा त्याचा जो रथ होता ना, तो म्हणजे अक्षरशः विरंची ब्रह्मदेवानी स्वतः बनवलेला असा तो रथ आहे जणू. आणि त्याला दुसरा तोडीचा रथच नाही या त्रिभुवनात. अशा रथावर तो मधोमध्ये रावण आहे. तो पण तितकाच रत्नजडित अशा वस्त्रांनी शोभून दिसतोय. आणि फक्त एवढं त्याचं त्या ऐश्वर्य भेटल्यावर, आता तो समोरचा शत्रूच आहे ना, त्याच्या ऐश्वर्याने नुसतं प्रभावी न होता ते कसं आता संपवायचं आहे लढून आपल्याला, ह्याकरता खवळलेला सुग्रीव त्याच्यावर शस्त्र घेऊन धावलेला आहे. आणि शस्त्र म्हणजे पर्वत घेऊन धावलेला आहे. पण रावण कसा योद्धा आहे हेही पुढच्या काही ओव्यांमध्ये वर्णन केलं की जेवढा कितीही पर्वत मोठाले टाकू दे सुग्रीव, ते चूर्ण करत होता रावण. बरं, एकटाच नाही, जेवढे सगळे त्याच्यावर धावले, काय ते 18 औक्षणी सेना धावली असं म्हटलेलं आहे. पण त्या सगळ्यांना पुरून रावण उरलेला आहे एकटा. हे जेव्हा आपण वाचतो, शिळावृक्षपाशानं कपींनी याचा पाडीला पर्जन्य, परी तितुक्यांशी रावण एकलाच पुरवला. आणि किती तर सुग्रीवाला मूर्छा जेव्हा आली, आधी त्यांच्या दोघांचं जे युद्ध झालं त्यात दोघांनाही थोडा काळ मूर्छा आलेली आहे. सुग्रीवांनी जेवढा दगड टाकला जोरात, त्याला रावणाला भोळ आली. रावणाने त्याच्या 5 बाण हृदयात मारले, त्यांनी सुग्रीवाला भोळ आली. पण हे दृश्य पाहिल्यानंतर जे सगळे 18 औक्षणी वानरांची सेना धावली ना, त्या सगळ्यांना रावण एकटा पुरवून उरलेला आहे. म्हणजे इथे आपल्याला जसं 20 कोटी पिशितासनं आपल्याला आधीच्या अध्यायात येऊन गेली हवी. एकटा राम पुरून उरला त्यांना सगळ्यांना मारून. आणि हे विशेष वाटलं, लक्ष्मणाची मदत नव्हती घेतली त्यांनी विश्वामित्रांच्या मकरक्षणाच्या वेळेला. तितकाच पराक्रमी आहे. युद्ध करावं तर तुल्यबल माणसाशी. हे जे इथे आहे त्या रावणाने जणू शोधलं की रावण जो लंकेश्वर होता, जो असुरेश्वर होता, सगळ्या नंतर बाकीच्या वेगवेगळ्या द्वीपातले असुर त्याच्या आधिपत्याखाली होते, अशा रावणाला युद्ध करायला योग्य ही परमेश्वराची अवतार असलेली राममूर्तीच होती जणू. दुसरं कोणी त्याच्याशी युद्ध करू शकणार नव्हतं. पण अर्थात आधी सहस्रार्जुन, वाळी यांच्याकडे हरलेला रावण पण आपल्या डोळ्यासमोर आहे, नाही असं नाही. पण इथे युद्धात तो आपला जो पराक्रम दाखवतो आहे त्याचं वर्णन मात्र श्रीधर कवीने असं केलेलं आहे की त्यासमोर तो लढला. मग 7 वानर विशेष श्रेष्ठ असे जे होते रामाजवळ उभे, ते सगळे त्याच्यावर धावून गेले. शरभ, गवय, गंधमादन, मैद, कुमुद, द्विविध आणि गवाक्ष असे हे 7 वानर ते धावून गेले. त्यांनी त्याच्यावर अनंत पर्वत टाकले. पण ह्याने सगळे त्या पर्वतांचे फोडून टाकले, म्हणजे चुरा करून टाकलेला आहे. तेव्हा हे सगळं बघितल्यावर मात्र रामाने धनुष्याला बाण लावला. पण लक्ष्मण पटकन पुढे झाला आणि मला माझे भाऊ खूप स्फुरण पावत आहेत, मला युद्धाची संधी दे. कारण कायमच आधीच्या सगळ्या ठिकाणी राम एकटाच लढलेला आहे आणि यशस्वी झाला आहे. तेव्हा लक्ष्मणाला वाटलं आता तरी मला संधी दे. असं म्हटल्यावर राम म्हणाला अवश्य. आणि मग लक्ष्मण समोर आलेला आहे रावणाच्या आणि त्याला सांगतोय की तू आपला स्वतःचा कुळक्षय मांडलेला आहेस सीतेला इकडे आणून, आता तू कुठे पळू शकणार आहेस स्वतःचा जीव माघारा देऊन, असं तो म्हणतोय ना. तोपर्यंत एकीकडे हनुमंत स्वतः
एक मोठा पर्वत घेऊन धावलेला आहे रावणावर, आणि त्यांचं आणि त्याचंही युद्ध झालेलं आहे. इथे हनुमंतालाही मूर्छा आलेली आहे, आणि हनुमंताने केलेल्या हल्ल्याने रावणालाही मूर्छा आलेली आहे. सुग्रीवाबरोबर जसं झालेलं आहे तसंच इथेही झालेलं आहे. आणि ही ती म्हणजे हनुमंताची मूर्छा सावरेपर्यंत नळ जो आहे वानर तो धावला, आणि त्याने मोठाले पर्वत टाकले, पण ते सुद्धा या रावणाने चूर तर केलेच, आणि 5 बाण हृदयावर मारले त्या नळाच्या. त्याने तो खेळलेला आहे नळ, पण त्याच्याकडे एक ब्रह्मदत्त मंत्र होता की ज्या मंत्राने एकाचे अनेक होणार. तर तो मंत्र तिथे नळाने जपला, आणि तो कोट्यानुकोटी नळ झाले तयार. आणि मग ते सगळेच नळ त्याच्यावर पाषाण घेऊन धावलेले आहेत रावणावर, आणि इतक्यानेच सगळे पर्वत त्याच्यावर फेकलेले आहेत. पण एक साधारण असे जर कवी म्हणतात की ऐसे झाले एकमुहूर्त हे सगळं घडलं. पण ब्रह्मास्त्र प्रेरी लंकानाथ, कारण ब्रह्मदत्त मंत्र म्हटला होता ना, तर त्याला बांधायला ब्रह्मास्त्र टाकलं लंकानाथाने. त्यासरशी असं झालं की सगळे नळ मावळून गेले जे अनंत झाले होते ते, आणि जसं सूर्योदय झाल्यावर नक्षत्र नाहीशी होतात तसे म्हणे सगळे नळ गेले, आणि मुख्य एक नळ उरला. कसा त्याचा त्याला देताना दृष्टांत देतात की पारदाची रेवा फुटली, पारा हातातनं आपल्याला सुटला आणि जमिनीवर कण सगळीकडे पसरले सूक्ष्म कण. ते जर सगळे एकत्र परत गोळ्यात जसे व्हावे आणि जणू एक, मग ते झाले की एकमेकांची कटतात ना, एक गोळा तयार होतो त्याचा, तसं एक नळ उरला. मुख्य नळ त्यावेळी रणांगणी उरला. इथे आपण थांबलो होतो, आणि याच्या पुढे या युद्धात काय होतं समरांगणावर. आणि थोडीशी गंमत वाटते ना की हे समोर चाललेलं युद्ध आहे, सोपी गोष्ट नाही आहे. समोरासमोर युद्ध, हाताची अण्वस्त्राने होतात आणि विमानांच्या धडका वगैरे होतात. हे व्यक्ती समोरासमोर राहून ही युद्ध खेळते. केवढा प्रचंड युद्ध प्रकार असेल तो, की आणि ते किती प्रचंड संकट पेलत असतील एकमेकांवर घाव करताना. असो, त्याच्यापुढे काय होतं युद्धात ते बघूया. आधी पाहूया ओव्या. आधीची ओवी अशी होती की पारदाची रवा फुटली, एकत्र येऊनी कोठी झाली, मुख्य नळ ते वेळी रणांगणी उरला. पुढची ओवी. असो सिंहनादे गरजून पुढे धावे लक्ष्मण, तया प्रतिरावण बोलता झाला अतिगर्वे, म्हणे तू मनुष्याचा कुमर, अजून माथांचा ओला झार, तुवा संग्राम तरी निर्धार, कोठे केला सांगपा, सौमित्र म्हणे रे मशका, माझा संग्राम पाहे कीटका, तुझे आयुष्य सरले मूर्खा, लंका दिधली विभीषणासी, सिंहधरी त्याला कुंजर, तो केवी जिवंत जाईल बाहेर, सुपर्णे धरीला फणीवर, तो केवी प्रवेश वारोळी, भुजंगे धरीला मूषक दाती, तो कैसा सुटेल पुढती, समुद्र तरी अगस्ती व्हाची कैसा वैसेल, तृतीय नेत्रींचा प्रयाग न चालीला रतिपतीस लक्षून, मग राहिल विझवून हे काळत्रयी घडेना, तैसा श्रीराम लावण्य राशी चालवना लंकेसी, तू पुत्रपौत्रे नांदसी हे काळत्रयी घडेना, ऐसे बोलून लक्ष्मण सोडी बाणान पाठी बाण, शब्दामागे शब्द पूर्ण वदनी होऊन जेवी निगती पै, चपळ लेखका पासावं एकसरे निघती अक्षरांपासावं अक्षरे, तैसी बाण सुमित्रा कुमरे रावणावरी सोडिले, रावणाचे अंगी ते वेळे बळे सपक्ष बाण रुतले, 5 बाण रावणे सोडिले सौमित्रावरी ते धवा, जैशा पंच विद्युल्लता तैसे सौमित्रे देखिले शरयता, मग ते वरचेवरीच तत्वता निज शरे पिष्ट केले, परमक्रोधे दशमौळी ब्रह्मशक्ती बाहेर काढिली, अभिमंत्रोनी सोडिली राघवानुजा लक्ष्मी, जे अनिवार्य शक्ती पूर्ण सौमित्रास होते सोडिला बाण, अर्ध टाकिली खंडोन अर्ध हृदयी वैसली, तेणे निचेष्टित सौमित्र पडिला, श्वासोश्वास बंद झाला, ऐसे देखून रावण धाविनला रथाखाली उतरून, निचेष्टित असता सौमित्र वरी आणि मुष्टीप्रहार, जैसे निजल्यावरी तस्कर बहुत घाय घाली ती, ते मारुतीने देखून डोळा कृतांता परिधाविनला, लत्ता प्रहार ते वेळा सबळ दिला रावणा, पादरक्षेचे घाली घाई देख लोकताडी ती वृश्चिक, की दंदुशकाचे मुख पाषाणे चूर्ण करीती पै, तैसे लत्ता प्रहारे करून असुर हृदय केले चूर्ण, रक्त ओकित रावण रथावरी गेला आपल्या, तो सावध झाला लक्ष्मण वैगे सोडी निर्वाण बाण, रावणाचे हृदय फोडून पलीकडे शर गेला, व्यथा सौमित्राची देखून क्षोभे दैसा प्रयाग्न, अनुज पाठीशी घालून पुढे झाला रघुवीर, रावण आरूढला रथावरी, जैसा जलद नग शिखरी, ऐसा देखता रावणारी, काय करिता झाला हनुमंत स्कंधावरी, रघुवीर उभा ठाके रावणासमोर, जैसा उद्या चळी दिन कर किंवा श्रीधर गरुडावरी, ऐरावतारूढ शचीनायक,
की नंदीवरी मदनांतक तयापरी अयोध्या नायक हनुमंत स्कंदी शोभला क्रोधायमान रघुनंदन प्रथम सोडी एक बाणू रावणाची 10 छत्रे छेदून अकस्मात पाडिली मित्रपत्रे आणि चामरे सवेची छेदिली तुझ्या शरे मुकुटभूमीसी एक सरे सुर करून पाडिले सवेच भाते 10 धनुष्ये छेदुनी पाडिली अयोध्या दिशे विचित्र केले परमपुरुषे प्रथमारंभी ते काळी राघव बोले गर्जनी दशमुखा तुझं सोडिले रणी आज श्रमलाचे रणांगणी जाय सत्वर माघारा आपली संपदा भोगून सकळ स्त्रियास येई पुसून पुत्रपौत्र आप्तजन निरूप घेऊन येई त्यांचा मग झुंजता सम्रांगणी तुझा देह खंडविखंड करुनी तत्काळ पाडीन धरणी निश्चय मनी जाणपा इतुकी तवळी असता सेना तू कालासी सम्रांगणा दुर्जना बुद्धिहीना मलिना मुख येथे न दाखवी ऐसे बोलता जानकी जीवन दशमुख झाला दर्पभग्न अजा सर्प न्याय करून उगाची तटस्थ पाहत असे जो पिढे दरिद्रे करुनी तो देश त्यागी जाय उठून तैसा रावण रण सांडून लंके माझी प्रवेशला की जो यातीतून भ्रष्ट झाला तो जेवी ब्राह्मणी जवळीला की दिव्य देता फुटा झाला तो लाचून जाय पे असो आता नाना प्रयत्न करून कुंभकर्णाचं उठविल रावण ती कौतुक कथा गहन श्रवण करत पंडित स्वस्ती श्री रामविजय ग्रंथ सुंदर अंबर नाना दृष्टांत भगणे सुंदर तेथे उदय पावला रामचंद्र निष्कलंक अक्षयी ब्रह्मानंद श्रीरामचंद्र तो निर्मळ शीतळ उदारव तेथे अनन्य श्रीधर चकुर स्वानंदामृत सेवितसे स्वस्ती श्रीरामविजय ग्रंथ सुंदर समंत वाल्मिकी नाटकाधार सदा परिचोत भक्त चतुर षड्विशंती तमाध्याय गोढा श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु शुभम भवतु श्रीराम समर्थ श्रीराम नळ एकटा उरला रावणासमोर असं म्हटल्यावर अचानक गरजून लक्ष्मण रावणावर धावून गेलेला आहे. लक्ष्मणाला बघितलं रावण त्याला म्हणतोय की अरे तू तर माणसाचा कुमार आहेस, इतका लहान आहेस, कोवळा आहेस की तुझ्या माथांचा ओला जार म्हणजे टाळू तुझी जे ती अजून जणू ओली आहे, लहान मुलाची असते तशी. तू आत्तापर्यंत कुठे संग्राम केलास ते सांग, कुठे ऐकलं नाही तू स्वतः युद्ध केलेलं. तेव्हा लक्ष्मण त्याला सांगतं आहे की माझा संग्राम आता पाहतो, इतके दिवस पाहायला नसतं. आता तुझं आयुष्य सरलं असं नक्की लक्षात घे. कारण सिंह जरी झाला कुंजर, हत्ती सिंहाच्या जरी जर शिरला तर तो जिवंत कसा बाहेर जाईल, किंवा गरुडाने एकदा साप धरला की तो परत वारुळात कसा प्रवेश करेल, त्या सापाने मूषक दाती धरला उंदीर तर तो कसा सुटेल, किंवा समुद्र तीरावर अगस्ती बसला तर तो थोडा निश्चित थोडाच बसेल. अगस्ती म्हणजे तो समुद्र प्राचनच करेल. अशा तशा किंवा तृतीय नेत्रीचा प्रयाग्न, तिसरा डोळा उघडला एकदा शंकराने, मग रतिपती बघितल्यानंतर तो काही पेटा वाचून राहील, विझून जाईल, शक्य नाही, तो जाळूनच टाकणार. तसा श्रीराम लावण्यराशी चालून आला लंकेशी. स्वतः श्रीराम चालून लंकेपर्यंत आलाय. कुठे अयोध्या होती आपल्याला माहिती आहे, त्याच्यावर कुठे सीता होती जनकपुरीत, आणि तो विवाह करून निघून अयोध्येला परत आलेला राम अचानकपणे लंकेपर्यंत जो येऊन पोचला, इतके वर्षाची तपश्चर्या करून जणू, तो काय असाच आला आहे. तो पुत्रपौत्रे नांदसी, तू पुत्रपौत्रे नांदसी, हे काळत्रे घडेना लंकेमध्ये, हे शक्य नाही आहे. तर असं सांगून लक्ष्मणाने बाण सोडला आहे, आणि शब्दामागे शब्द तसे लक्ष्मणाचे बाण जात आहेत. मग त्याला दृष्टांत श्रीधरकवींनी दिले, जिथे तिथे दृष्टांत आहेतच. आपण बघतो इतके दिवस, आता तुम्हाला ह्या दृष्टांतांची खूप सवय झाली असेल की तेच असतात कथेपेक्षा जास्त. इथे म्हटलं चपळ लेखा पासावं एकसरे निघती, अक्षरांपासावं अक्षरे तैसे बाण सुमित्रा कुमारे रावणावरही सोडले. चांगला लेखक जर असेल तर तो विचार करत बसत नाही, त्याचे शब्दामागे शब्द निघतात, त्याला थांबायला लागत नाही. आपण लेखकावरून नाही, पण नुकत्याच झालेल्या 5 ऑगस्टला मोदींचं भाषण झालं तेव्हा अक्षरापासावं अक्षरे असं ते बोलत होते. कुठे हातात कागद नाही, मध्येच बघता येत नाही, वाचता येत नाही, काही नाही. जेव्हा ज्ञानी माणूस असतो तेव्हा त्याचे विचार एकसंध असतात आणि तो अखंड बोलू शकतो. किंवा आपल्या समर्थांनी एका जागी बसून एका वेळेला लिहिलेले 205 मनाचे श्लोक न थांबता, आणि एवढं करून त्या मनाच्या श्लोकांच्या रचना, ती तर दिव्य गोष्ट आहे की त्याची रचना ही इतकी क्रमानुरूप आहे. त्यात म्हणजे कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तिमार्ग, ज्ञानमार्गाचा जो क्रम आहे त्या क्रमाप्रमाणे ते मनाचे श्लोक कसे काय ते रचले गेलेत, आणि ते नॉनस्टॉप होते. एका रात्रीत लिहून काढलेत समर्थांनी. ते तसं उदाहरण आहे ना.
तसं इथे लक्ष्मणाचे बाण एकामागे एक रावणावर जात आहेत, पण रावण ते सगळे बाण पण त्याचे पिष्ट करून टाकतो आहे. आणि शेवट अत्यंत चिडलेल्या रावणाने त्याच्यावर ब्रह्मशक्ती वापरली लक्ष्मणावर. आणि ती शक्ती जी आहे, शक्ती म्हणजे ती स्त्री, ती त्या बाणावर बसलेली आहे असं जणू. तर ती इतकी अनिवार्य होती, लक्ष्मणाच्या लक्षात आलं, त्याने तिला नष्ट करायला बाण सोडला, पण त्या बाणाने तिचं पूर्ण खंडन न करू शकल्यामुळे अर्धी खंडून पडली आणि अर्धी शक्ती त्याच्या हृदयावर येऊन बसली. आणि त्यामुळे लक्ष्मण निश्चेष्टित झालेला आहे, त्याची शुद्ध गेलेली आहे, श्वासोश्वास बंद झालेला आहे. हे बघितल्यावर रावण रथावरून खाली उतरला आणि अजून त्याच्यावर मुष्टीप्रहार तो करणार होता नाही, एक मिनिट केला त्यांनी. आणि मुष्टीप्रहार जैसे निजल्यावर तस्करं बहुत घाया घाली ती. चोर जसे झोपलेल्यावर अजून हल्ला करतात आणि तो शुद्धीत येणार नाही बघतात आणि मग सगळं घर सोडून येतात, तसं केलं या रावणाने. ते बघितल्यावर अत्यंत खवळून मारुतीने रावणाला लत्ता प्रहार दिलेला आहे. आणि मग इथे त्यांचं जणू मुष्टियुद्ध झालं आहे काय दोघांचं. त्याने पायाने जणू म्हणजे वृश्चिक ताडतात किंवा सर्पालासुद्धा दगडाने ठेचून मारतात, तसं हल्ला केलेला आहे हनुमंताने रावणावर. आणि तेवढ्यात असं झालं की लक्ष्मण सावध झाला आणि त्याने निर्वाण बाण टाकायला घेतला, म्हणजे अगदी आणीबाणीचा, की आता हे रावणाचं हृदय पडून पलीकडे जाणार. पण तोच जाणार, रावणाचे हृदय पडून पलीकडे शरक गेला. यथा सौमित्राची देखून शोभेदेसा प्रयाग्न अनुज पाठीसे घालून. म्हणजे ते हे जेव्हा घडलं तेव्हा आपल्या भावाची धाकट्या दयावून आता त्याला पाठी घातलं रामाने आणि स्वतः उभा राहिला. आणि बरं उभा राहिला तर राम भूमीवर आहे, कारण रामाकडे तेव्हा रथ नाही आहे. बरं ना, ते समुद्राने बाकी सगळं दिलं, पण समुद्राने सांगितलं होतं रथ तुला मुख्य युद्धाच्या वेळेला योग्य वेळेला रथ इंद्र देईल. तर त्यामुळे राम भूमीवर आहे. मग काय केलं हनुमंताने, रामाला आपल्या खांद्यावर घेतलं आणि किती उंच तो करू शकतो, आणि त्याला ते रावणाच्या रथाच्या समोर बरोबर आणलं. आणि मग रावणावर रामाने पहिला, म्हणजे इथे प्रथमतः इतक्या सगळ्या युद्धानंतर, आधीच्या इथे 3 दिवस युद्ध आपण ऐकलं झालेलं, अगदी सुरुवात झाली तेव्हा, म्हणजे एकूण हे काही दिवस युद्धाचे जाईपर्यंत रावण काही समोर आले नव्हते. ते प्रथमतः रावणाच्या समोर आला आहे. आणि त्याचा पहिलाच जो हल्ला होता, त्या हल्ल्यात त्यांनी त्याचे 10 छत्र उडवून टाकलेली आहेत आणि मुकुट सगळे चूर करून टाकलेले आहेत. 10 भातातले म्हणजे धनुष्य हातात धरलेली ती 10 तोडून टाकलेली आहेत एका वेळेला रामानी. आणि श्रीधर कवी म्हणतात की चवेची भाते 10 धनुष्ये छेदोनी पाडिले अयोध्या दिशे, विचित्र केले परमपुरुषे प्रथमारंभी ते काळी. प्रथमतः तो रावणासमोर युद्धाला आला आहे. आणि सुरुवातीलाच त्यांनी असं दमदार, आपण म्हणतो ना, यश दाखवलं स्वतःचं. आणि त्याने रावणाला सांगितलं सुद्धा की तू आज खूप श्रमलास, आता मला वाटतं तू घरी जावंस, आता आत्ता लढण्यापेक्षा मी तुला आज सोडून देतो आणि घरी जा, तुझी संपदा काय ती आज भोग, आपल्या सगळ्या पत्न्यांना सांग, आपले पुत्रपौत्र सगळे, त्या सगळ्यांचा निरोप घेऊन उद्या ये, कारण लक्षात ठेव की उद्या सम्रांगणी तुझा देह अखंड विखंड मी केल्याशिवाय राहणार नाही, हा माझा निश्चय आहे. आणि त्याच्यापुढे त्याला तो धडाही दिला, की जो धडा द्यायला खरी मंदोदरी आली होती, तिने गोड शब्दात आपल्या नवऱ्याला समजावलं होतं, पण ती त्याहून काय करू शकणार, ती पत्नी आहे, ती आधी नाही. पण रामाने पण युद्धात त्याला समोर येऊन, म्हणजे 2 मुख्य शत्रू समोर येऊन तिथेही रामाने त्याला उपदेश दिला आहे की अरे, इतकी जवळी असता सेना तू काय आलास समरांगणा, दुर्जना बुद्धिहीना मलिना, तुला ही बुद्धी नाही झाली. स्वतः राजाने याचं मागे एकदा मी बोलले ते, शिवाय रायाच्या काळात असं म्हटलेलं आहे समर्थांनी, लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जाऊन चालत नाही. आणि म्हणून राजाने सगळ्यात शेवट युद्धाला जायचं असतं. आधी त्याचे सगळे सेना, मग प्रधान, मुख्य जे काही जसे गट केलेले असतात सेनेचे, त्यांचे सेनापती, असं सगळं करत शेवट वेळ येते की राजा स्वतः समोर जातो. आणि तू कशाला आधी आलास असं म्हणून तू, म्हणजे तू बुद्धिहीन आहेस, दुर्जन आहेस, असं रामाने त्याला ऐकवलं. हे ऐकल्यावर अत्यंत दर्पभग्न झालेला असा हा रावण काही काळ तसाच तटस्थ राहिला आणि तिथून उठून रण सोडून लंकेत प्रवेशलेला आहे. आणि त्याला दृष्टांत श्रीधर कवींनी दिले, जसं यातीतून भ्रष्ट झाला की ब्राह्मणाने जसं एखाद्याला बाहेर दौडावं, तशा प्रकारे लाजून हा बाहेर पडला आहे तिकडून रावण. आणि आता काय होईल, इथे आपला हा अध्याय संपत आहे. आणि श्रीधर कवी म्हणतात की आता पुढच्या अध्यायात नाना प्रयत्न करून रावण कुंभकर्णाला उठवेल
ती कौतुक कथा गहन तुम्हीच पंडित श्रवण करा. आणि इथे हा ग्रंथ संपवताना ते म्हणतात की आता उदाहरण देतात रामविजय ग्रंथाला, की रामविजय ग्रंथ अंबर आकाशे हा ग्रंथ म्हणजे मोठं पसरलेलं. तिथे नाना दृष्टांत, त्याच्यात जे जे दृष्टांत दिलेत ना ते बघणे आहेत, म्हणजे नक्षत्र आहेत. काळोख्या रात्री आकाशात चमचमणारी जेवढी होती, पण जसा सूर्य उगवतो आणि नक्षत्र बाजूला होतात तसा तिथे उदय पावला, म्हणजे फिकी पडतात त्याच्या उजेडापुढे, तसा उदय पावला रामचंद्र निष्कलंक अक्षयी. त्या तो निष्कलंक पण आहे, चंद्रावर डाग्या पण म्हणतो, पण असा राम तिथे उदय पावेल. आणि ब्रह्मानंदांच्या कृपेने आणि श्रीधर चकोरे जणू, आणि त्याला आता स्वानंदामृत सेवता येईल असं सांगून श्रीधर कवी आपल्याला नेहमीप्रमाणे आश्वासित करतात की स्वस्ति श्री रामविजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार सदा परिसोत भक्त चतुर षड्विशंतितमाध्याय बोढा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.